आपण पाहत आहात जीसस इंडिया टीव्ही चॅनल, जे देवाकडून आहे, चॅनल जे स्वार्थ गाजवतं, चॅनल जे लोकांचे जीवन परिवर्तन करतं. पाहत रहा, लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. या सेवा कार्याला अजून वाढवण्यासाठी तुम्ही हातभार लावू शकता व आम्हाला तुमची आर्थिक मदत करू शकता. ऑनलाईन पेमेंटसाठी खाली दिलेल्या QR कोडला स्कॅन करून आपलं दान देऊ शकता. ख्रिस्त येशूमध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतो. प्रभूला महिमा देतो, आदर देतो, कारण तो त्यास पात्र आहे. आम्हाला माहिती की आम्ही सर्वजण प्रभूकडे मोठ्या आशेनं डोळे लावून बसलेलो आहोत. बोल प्रभू, तुझा दास ऐकत आहे. एक गोष्ट ध्यानात ठेवा, जीवनातली निराशा, कष्ट जर निघून जायला पाहिजे तर त्याच्यासाठी देवाची वाणीच ऐकायला पाहिजे. देवाची वाणी ऐकल्याशिवाय आम्ही कधी सुद्धा आशादायी चित्र निर्माण करू शकत नाही. देवाची वाणीच ऐकायला पाहिजे. हालेलुया. एक मरत असलेल्या व्यक्तीला जसा डॉक्टरचा शब्द, डॉक्टर म्हणतात काळजी करू नका, आपण प्रयत्न करू, आणि त्याच डॉक्टर सांगतात की हा पेशंट 99% जाणार आहे, पण ते डॉक्टरचा 1% जो शब्द असतो ना, आपण प्रयत्न करू, आणि मग सगळे नातेवाईक, सगळे लोक, तो पेशंट त्या 1% आशा ठेवतो. कुठला डॉक्टर त्याला म्हणतात ना, आपण प्रयत्न करू, आपण प्रयत्न सोडायचे नाही. मग लाखो रुपये त्याच्यावरती खर्च करतात. त्यांना असं वाटतं की 1% तर तो बरा होईल, परंतु त्याच्यामध्ये ताकद नाही. देवाचा एक शब्द ज्यास खात्री देतो ना, त्या सगळी परिस्थिती बदलते. एक शब्द देवाचा. हालेलुया. मग त्याच्या शब्दावर का विश्वास ठेवायचा? त्याचं कारण या सगळ्याचा निर्माता तो आहे. आमेन. जर निर्माण करतो तर निर्मिती मधला बिघाड त्याला माहितीये, आणि त्याच्यातलं दुरुस्ती पण त्याला माहितीये. हालेलुया. जो इंजिनियर आहे ना, त्यालाच कळतं फॉल्ट कुठे आहे, कसा काढायचा आहे. त्याच्याशिवाय तो वस्तू बनवत नाही. तसा देव आमचा निर्माता आहे. त्यामुळं आमच्या घरातला, आमच्या शरीरातला, आमच्या व्यवसायामधला जो काही फॉल्ट आहे फक्त त्यालाच माहिती आहे. पण प्रॉब्लेम काय माहिती का, आम्हाला स्वस्तातले मेकॅनिक बघायची सवय असते, आणि त्याच्याने जास्त खर्च होतो बरं का. म्हणतो ना, त्या दुकानात जरा कमी, या दुकानात जरा कमी, इकडे तिकडे फिरून फिरून शेवटी मुख्य मेकॅनिककडे यावं लागतं. परंतु पहिल्यांदा जर आम्ही देवाकडे गेलो तर 100% आमची नुकसान हानी होणार. पवित्र शास्त्रात तुम्हाला माहिती आहे ना, रक्तस्रावी स्त्री, तिच्या संबंधानं म्हटलं, तिने अनेक वैद्यांकडे गेली आणि हाल हाल सोसले, आणि शेवटी सगळा तिचा पैसा, शेवटी म्हटले मी जाते, आणि त्याच्या वस्त्राच्या आधीच गोंड्याला स्पर्श केला असता तर गरीब झाली असती का? हीच गोष्ट मी तुम्हाला सांगते. पहिल्यांदाच प्रभूकडे जाऊया. आमेन. आमचे हाल होण्यापेक्षा आम्ही देवाला सुपूर्त होणं किंवा त्याच्या स्वाधीन होणं चांगली गोष्ट. या जगामध्ये सगळे तुमचे हाल करणारे लोक आहेत, काळजी घेणारा फक्त येशू आहे. हालेलुया. बाकी कोणी तुमची काळजी करू शकत नाही, कोणीच नाही प्रिया. म्हणून त्याच्या शब्दावर विश्वास ठेवा, कोणाच्या शब्दावर विश्वास ठेवू नका. हालेलुया. तुमच्याकडे काय रिपोर्ट्स आहे, तुमची बँक काय सांगते, बाकीचे लोक काय सांगतात, तुमचे नातेवाईक काय सांगतात, आणि तुमची बॉडी पण काय सांगते, याच्यावर विश्वास ठेवू नका. हालेलुया. लाजरच्या बॉडी संबंधानं त्याची बहीण म्हणते की आता त्याच्यातनं वास येत आहे. त्याच्या बॉडीने साथ सोडलेली आहे, त्याच्या बॉडीतनं वास येत आहे, पण येशूनं त्याच्यावर विश्वास ठेवला नाही. तो म्हटला मला कबरीकडे घेऊन जा. त्याच्या बहिणी अहो म्हटले वास यायला लागलाय. मी तुम्हाला का सांगतो माहिती का, कधी कधी तुमची बॉडी पण तुम्हाला तसं सांगेल. सगळं संपलेलं आहे, काही नाही, आतमधले ऑर्गन्स काम करत नाही, किडन्या फेल आहे, हे ते हार्ट 20%, 10%. डॉक्टरचं कामच आहे, त्यांच्याकडे मशीन आहे, ते मशीन तुम्हाला बरोबर सांगते हे आहे. पर आम्ही मीटिंगला गेल्यावर एक व्यक्ती लांबून यवतमाळवरून मीटिंगसाठी आला, आणि मग त्यांनी सांगितलं, बघितलं त्याला, त्याचं पाहिल्याबरोबर असंच तिथं जवळ येण्याचा प्रयत्न केला. मी त्याची अवस्था बघितली, म्हटलं हा फार आजारी व्यक्ती दिसतोय, कारण सगळं शरीर त्याचं एकदम निस्तेज झालेलं होतं. मग तो माझ्या जवळ आला, उभा राहिला, आणि मला म्हटलं पास्टर प्रार्थना करा, दोन्ही किडन्या काम करत नाही, डायलिसिस करूनच या ठिकाणामध्ये मी आलेलो आहे, झोप लागत नाही, जेवण जात नाही, अनेक समस्या त्याने सांगितल्या. आणि मग प्रार्थना केली.
प्रार्थना करत असताना सुद्धा माझ्या मनामध्ये त्या व्यक्तीविषयी एक प्रकारचा कळवळा होता. 2 किडन्या फेल असताना बिचारा एवढ्या उन्हाचा ताप सहन करून या मीटिंगला आला. दिवसभर मीटिंग अटेंड केली, संध्याकाळी मीटिंग अटेंड केली. आणि परवा दिवशी त्याचा फोन आला आणि त्याने सांगितलं, पास्टर 2 किडन्या फेल होत्या, डायलिसिस करत होतो, पण डायलिसिस करून पण कधी मला झोप येत नव्हती, परंतु ज्या दिवशी प्रार्थना केली त्या दिवसापासून खूप शांती आहे, खूप आरोग्य माझ्यामध्ये आहे. आमेन. हा जो शब्द आहे प्रभूचा, तो शब्द लक्षात ठेवा. आमेन. या शब्दामध्ये ताकद आहे, जीवन आहे. आमेन. तो परिस्थिती बदलणारा शब्द आहे. हालेलुया. म्हणून तुमच्या जीवनात तुम्हाला आवडणाऱ्या असंख्य गोष्टी असतील, असंख्य गोष्टी. मला माहिती की आता सीझन जो आहे ना, सुट्ट्याचा सीझन आहे. आता सुट्ट्याच्या सीझन मध्ये लोक आवडत्या वस्तूकडे जातात. प्लॅन असतो डोक्यामध्ये, अनेक वर्षाचं स्वप्न असतं की ती वस्तू मला प्रिय आहे. मग काही लोक त्या प्रिय वस्तूमध्ये रममान होतात. परंतु एक गोष्ट मी तुम्हाला सांगतो, जे तुम्हाला प्रिय आहे तिथं तुम्ही जाऊन आल्यावर पण तुम्हाला वाटतं अजून याच्यापेक्षा दुसरं काहीतरी चांगलं बघायचंय. पिकनिकला जाल तुम्ही, नाही आता हे झालं, आता तिकडे, आता हिमाचल प्रदेश झाला, मग तुम्ही म्हणता नाही आता काश्मीर, मग काश्मीर झाला, मग तुम्ही म्हणता अजून काय कुलू मनाली फिनाली. मला माहित नाही कोण कुठं काय ते, कारण मला फक्त मीटिंगचे ठिकाण माहिती. हालेलुया. पण मला आज तुम्हाला एक गोष्ट सांगायची की तुम्ही ज्या प्रिय गोष्टी किंवा जी वस्तू तुम्हाला प्रिय आहे तिथं तुमचं सॅटिस्फॅक्शन होत नाही. पण आज ज्या गोष्टीविषयी मी तुम्हाला सांगणार आहे, जी तुम्हाला प्रिय असणं गरजेचं आहे, आमेन. ती जी गोष्ट, ती जी वस्तू. आणि हा कथन करणारा व्यक्ती यानं जगातल्या सगळ्या गोष्टीचा अनुभव घेतलेला आहे. एक पण गोष्ट त्याने शिल्लक नाही ठेवली, एक पण नाही. तुम्ही तर तुमच्या जीवनामध्ये काही गोष्टी कमी ठेवलेल्या आहेत. तुमच्याकडे असणारे उपलब्ध पैसा, तुमच्याकडे असणाऱ्या उपलब्ध गोष्टी, याच्यामुळं काही अनुभव तुमच्याकडे नाही. पण एक अनुभवी व्यक्ती, त्या व्यक्तीनं जगामध्ये सगळ्यात त्याच्या मनाला प्रिय असणारी गोष्ट कोणती त्याविषयी सांगितलेलं आहे. मला वाटतं ते वचन आपण वाचूया. स्तोत्र संहिता 26वा अध्याय आणि त्याचं 8 वचन. आणि ती गोष्ट तुम्हाला प्रिय असली पाहिजे. का असली पाहिजे वाचूया. स्तोत्र 26वा अध्याय 8 वचन. हे परमेश्वरा, तुझे वसतिस्थान, हे परमेश्वरा, तुझे वसतिस्थान, तुझे वसतिस्थान, तुझ्या गौरवाचे निवासस्थान, तुझ्या गौरवाचं निवासस्थान ही मला प्रिय आहेत. काय प्रिय आहे हो? तुझं वसतिस्थान, देवाचं वसतिस्थान. का देऊ नाही का? या दिवसामध्ये मनुष्याला सगळ्यात जास्त प्रिय गोष्ट कोणती असली पाहिजे तर देवाचं मंदिर. त्याचं कारण मी तुम्हाला सांगणार आहे. हालेलुया. त्याचं कारण मी तुम्हाला सांगणार आहे. दावीद म्हणतो त्याच्या स्तोत्रामध्ये त्याचा अनुभव तो सांगत आहे. काय त्याचा अनुभव आहे? सगळ्या पसंत पडलेल्या वस्तू त्यानं घेतल्या. तुम्हाला माहिती आहे ना, ती स्त्री त्याला आवडली, आंघोळ करताना त्यानं पाहिली, त्याला वाटलं ती चांगली, ती पण वस्तू त्यानं आपल्या घरामध्ये आणली. एखादं राज्य त्याच्या राज्यामध्ये समाविष्ट केलं नव्हतं, तिथेही चढाई करून ते राज्य पण त्यानं जिंकलेली, सगळी युद्ध जिंकली, सगळ्या वस्तू त्यानं उपलब्ध करून घेतल्या, सगळ्या वस्तू त्यानं मिळवल्या. पण आता मात्र दावीद एवढ्या वर्षानंतर एक गोष्ट स्तोत्राच्या रूपानं तुम्हाला आणि मला त्याचा अनुभव, आणि ती गोष्ट तुम्हाला आणि मला शिकवण्यासाठी किंवा त्या वस्तूमधला लाभ. लक्षात घ्या, आता उन्हाळ्यात तुम्ही थंड हवेच्या ठिकाणी जाता का नाही? का उन्हाळ्यात पण तुम्ही जिथं गरम आहे, राजस्थानला जाता, कोण ट्रिपला जात असतील तर त्यांना चेक करा बरं का, कारण आता तिकडे एवढी उष्णता आहे. मग कुठे जातो आम्ही? थंड, काहीतरी चांगल्या ठिकाणी, थंड हवेच्या ठिकाणी, जेणेकरून त्या ठिकाणी आल्हाददायक वातावरण निर्माण व्हावं. पण आता परिस्थिती अशी निर्माण झाली, कुठेही जावा थंडावा नाहीच आहे. म्हणजे आम्ही म्हणतो गेलो पण ह्यावेळेस तिथं एवढी थंडी, मग तुम्ही म्हणता नाही पुढच्या वेळेस दुसरीकडे जाऊ. सांगण्याचं तात्पर्य, तिथून तुम्हाला कदाचित लाभ होणार नाही, पण लाभाच्या गोष्टी मी तुम्हाला सांगत आहे. जगातल्या सगळ्यात आवडत्या वस्तूंपैकी आता दाविदाचं शेवटी विश्लेषण त्यानं केलं आणि सगळं करत असताना आता अंतिम निर्णयामध्ये तो आलेला आहे. आणि अंतिम निर्णय तो जाहीर करताना काय सांगतो, मी आजपर्यंत अनेक युद्ध जिंकले, अनेक प्रिय वस्तू आणल्या, पण आता मात्र मला कळालं तुझं निवासस्थान हे सगळ्यात प्रिय, आमेन. सगळ्यात प्रिय तुझं निवासस्थान. आमेन.
कुठेही फिरा, कुठेही जा, किती पण भारी वस्तू घरामध्ये आणा, ज्ञान संपादन करा, मोठ्या पगाराची नोकरी मिळवा, युद्ध जिंका, सन्मानाच्या जागा मिळवा, परंतु एक गोष्ट मी तुम्हाला सांगतो, जगात मध्ये सगळ्यात प्रिय किंवा आल्हाददायक काय असेल तर देवाचं वस्तीस्थान, जिथं देव राहतो ते ठिकाण, आमेन. जिथं देव राहतो ते ठिकाण. मग आता टेम्परेचर बाहेर एवढं आहे, पण तुम्ही देवाच्या मंदिरात आहात का हो? कारण तुम्हाला माहिती हे सगळ्यात प्रिय आहे. आमेन. कोणी एसी लावून घरामध्ये बसलं असेल, कोणी फॅन खाली बसलं असेल, कोणी म्हटलं असेल जायला नको, उन्हाचा ताप कमी झाल्यावर चर्चला जाऊ. परंतु आज ज्या गोष्टी ते मुकणार आहेत त्याच्याविषयी मी तुम्हाला सांगत आहे. दावीद म्हणतो तुझं निवासस्थान मला प्रिय. कारण काय? कारण तर पाहिजे ना त्या निवासस्थानामध्ये. अशी कोणती गोष्ट आहे जे मला प्रिय असलं पाहिजे? काय कारण आहे? आपला वेळ खर्च करायचा, उन्हाचा ताप सहन करायचा, जाता येताना तुम्हाला अडचणीला तोंड द्यावं लागलं. पाहतो ते जयसिंगपूरून आले, ते मुंबईवरून आले, कोणी लांबून लांबून कुठून कुठून आले. कारण काय? एवढं सगळं त्यांच्याकडे पैसा जास्त झाला म्हणून ते आले का? ते म्हणतात काहीतरी आहे, काहीतरी आहे तिथं, काहीतरी आहे. काय आहे तिथं? आणि हे लोक जे आलेत ना ते जाताना आपल्या बरोबर काय घेऊन जाणार आहे? आग्र्याला गेल्यावर येताना तिकडून लोक पेठा घेऊन येतात. आग्र्याचा पेठाच ना? हो. हा, आग्र्याचा पेठा तो आता सोलापुरात पण मिळतो बरं का. पण पूर्वी आग्र्याचा पेठा आणल्यावर फक्त आपला पांढरा आहे, त्यांचा पिवळा असतो जरासा, बाकी काय पेठाच असतो, कुठेही मिळतो तो. मग कोणीतरी आग्र्याचा पेठा घेऊन आल्यावर त्यांना अहो कशाला इथं 30 रुपये पावशेरने सोलापुरात मिळतो, म्हणजे आणून फायदा काय झाला? म्हैसूर पाक कुठले? जाऊ द्या, कुठलं तर असू द्या. म्हैसूर पाक म्हैसूरच असायला पाहिजे, कारण त्याला म्हैसूर पाक म्हटलेलं. पण माहित नाही आता कुठली गोष्ट कुठे कशी मिळते, त्याच्यामुळे कोणालाच कुठं काय मिळतं समजत नाही. पण ती वस्तू आणल्यावर अरे ही मिळते. जगातल्या सगळ्या वस्तू जिकडे तिकडे मिळतात. मेड इन चायना, मेड इन अमेरिका, मेड इन जपान, त्या सगळ्या वस्तू भारतात मिळतात, येतात भारतामध्ये. पण एक गोष्ट जी देवाच्या मंदिरात आहे ती मंदिरातच मिळणार, ती जगात कुठेच मिळणार नाही. आणि ते आम्हाला जाणून घ्यायचं. काय फायदा? दावीद म्हणतो तुझं निवासस्थान आणि तुझं वस्तीस्थान मला प्रिय आहे. काय आहे या वस्तीस्थानामध्ये जे बाहेर तुम्हाला मिळणार नाही पण त्याच्या मंदिरात मिळणार आहे? बाहेर नाही तुम्हाला मिळणार. लक्षात ठेवा, ही वस्तू फक्त एक जाहिरात असते बघा, आमच्या शाखा कुठेच नाही, म्हणजे एकमेव आणि एकच. तसं लक्षात ठेवा, जी देवाच्या मंदिरात आहे जगात तुम्हाला कुठंच मिळणार नाही. 100% तुम्हाला सांगतो कुठंच मिळणार नाही. मिळालं तर चर्चच बंद करावं लागेल. हे फक्त देवाच्या मंदिरातच मिळतं. अरे दावीद म्हणतो तुझं निवासस्थान मला प्रिय आहे. का प्रिय आहे? कारण वाचा, त्याचं पहिलं कारण आम्ही पाहणार आहोत. हे परमेश्वरा, हे परमेश्वरा, तुझे वस्तीस्थान, तुझे वस्तीस्थान, तुझ्या गौरवाचे निवासस्थान, तुझ्या गौरवाचं निवासस्थान, निवासस्थान ही मला प्रिय आहे. ही मला प्रिय आहे. पातक्यांबरोबर बस पहिली गोष्ट, या परमेश्वराच्या निवासस्थानामध्ये किंवा त्याच्या मंदिरामध्ये ते आम्हाला प्रिय असण्याचं कारण काय? याच्यामध्ये नेमकं काय आहे? बायबल सांगतं देवाच्या मंदिरात जे गौरव आहे ते जगात कुठेच तुम्हाला सापडणार. त्याचं गौरव आहे. मग तुम्ही म्हणाल त्याचं गौरवाचा आम्हाला काय फायदा? तुम्हाला काय फायदा? काश्मीर मधल्या थंडीचा तुम्हाला काय फायदा? तिथे गेल्यावर लागते ना. तुम्ही गेल्यावर तिथं थंडी वाजते का नाही? आमच्याकडचं टेम्परेचर आहे 45 रोज मोजतच बसायचं, क्रिकेटचा स्कोर मोजल्यासारखा. आज कितीचा विषय आहे, उद्या किती 45. आणि ते बघून बघून अंगाची लाई लाई करून असं वाटतं की खिडक्या बंद करावं, दारा बंद करावं आणि पडद्यावरती पाणी मारावं, थंडावा आणावं तरी कुठून. मग तुम्ही काय त्याच्यातला थोडा तरी थंडावा मला पाहिजे. ऐका, आता मी तुम्हाला देवाच्या मंदिरामध्ये जे गौरव आहे आणि ते गौरव जगात तुम्हाला कुठे सापडणार नाही त्याच्याविषयी मी तुम्हाला सांगतो. ते गौरव आहे काय? हे गौरव तुम्हाला मिळवायचंय देवाच्या मंदिरामध्ये. लक्षात ठेवा. आता काय घडलं माहिती का? ज्यास लाजरस आजारी पडला आणि त्याच्या बहिणीनं त्याला निरोप पाठवला, तुझा मित्र आजारी पडलाय, लवकर ये आणि त्याला भेट, त्याच्यासाठी प्रार्थना कर. आणि येशू त्या ठिकाणामध्ये गेला नाही. शिष्याने विचारलं तुमच्या मित्राचा निरोप आला आणि मग तुम्ही जात नाही. त्यास तो काय म्हटला माहिती का? आजार हा मरणासाठी नाही तर
देवाच्या गौरवासाठी आहे. आजार हा मरणासाठी नाही तर देवाच्या. गौरवासाठी. आणि बायबल काय सांगतं, जिथं त्याची उपस्थिती आहे तिथं त्याचं गौरव आहे. आमेन. जिथं त्याची उपस्थिती तिथं त्याचं गौरव आहे. मग देवाची उपस्थिती जर मंदिरामध्ये आहे तर इथं गौरव होणारच आहे. म्हणजे काय, आजारी व्यक्ती डॉक्टर त्याला सांगतील मरणाच्या पंथास लागले, लाजरसच्या संबंधानं सांगितलं तो आजारी, तो सिरियस आहे. मग लक्षात ठेवा, इकडं तिकडं पेशंट घेऊन फिरण्याच्या ऐवजी त्याला देवाच्या मंदिरात आणलं तर देवाच्या मंदिराच्या गौरवाचा भाग तो बनेल. आणि शास्त्र सांगतं हे देवाच्या मंदिरातलं गौरव त्या व्यक्तीला मिळणार आहे. म्हणजे त्याच्या जीवनातलं असणारं उणेपण, शरीरातलं उणेपण. मी पुन्हा तुम्हाला सांगतो, तुमच्या शरीरातल्या व्याधीवरती विश्वास ठेवू नका, पण देवाच्या गौरवावर विश्वास ठेवा. देवाचं गौरव या मंदिरामध्ये आहे. लक्षात ठेवा, जो परमेश्वराच्या मंदिरामध्ये आहे त्याला देवाचं गौरव मिळणार आहे. पुन्हा मी तुम्हाला सांगतो, जसं काश्मीरमध्ये थंडी आहे, या काळामध्ये काश्मीरमध्ये थंडवा आहे, पण जर तुम्ही तिथं गेला तर त्यातला अनुभव तुम्हाला येतो. कोणता अनुभव? तिथं थंडीचा अनुभव. या ठिकाणामध्ये आमच्या शहरामध्ये उष्णतेचा अनुभव आहे, पण तुम्ही म्हणता मी तिथं जाईल आणि थंडीचा अनुभव घेईल. जे देवाचे प्रिय लोक, जगामध्ये आजारपण, व्याधी विकार, अडचणी, आणि आम्ही पाहतो की कर्जबाजारीपणा, दारिद्र्य, उपासमार, सगळीकडे फसवणूक हा जगाचा अनुभव आहे. पण परमेश्वराच्या मंदिरामध्ये त्याचं गौरव, त्याच्या गौरवाचा अनुभव आहे. दावीद म्हणतो, मी जगाकडे गेलो, जगाकडे पाहिलं ना, माझ्या शरीराला कोणी सुरक्षा देऊ शकत होतं. मृत्यूची बंधनं रोज त्याचा अनुभव मी करत होतो. फसवणूक माझ्या परिवारात मी शिकलो, माझ्या परिवारामध्ये अडचणीचा सामना मी केला. परंतु आता मला कळालं, ना माझ्या परिवारामध्ये मला आणि शांती मिळत, ना माझ्या परिवारामध्ये माझं गौरव. आपल्या कुटुंबाचा विचार करताना तो विचार करतो. दावीद म्हणतो, त्यानं मला धुळीतनं काढून राजगादीवरती बसवलं, पण आता आपल्या कुटुंबाकडे पाहताना त्याला आपल्या कुटुंबाचं वाईट वाटतं. का तर त्याच्या कुटुंबामध्ये व्यभिचार आहे, त्याच्या कुटुंबामध्ये खुर्चीसाठी स्पर्धा आहे, त्याच्या कुटुंबामध्ये भाऊ भावावरती उठलेले आहेत. आणि मग आता तो कुटुंबात रमत नाही. त्याच्या कुटुंबात त्यानं पाहिलं की माझ्या कुटुंबात चांगलं काही नाही. आता तो त्याच्या कुटुंबात रमायला तयार नाही. आठवण झाली, खरं रमण्याचं ठिकाण देवाचं मंदिर आहे. या देवाच्या मंदिरामध्ये आल्हाददायक वातावरण आहे. कान देऊ नका, जगात फिरू नका, इकडे तिकडे जाऊ नका. तिथं तुम्हाला कुठल्याच प्रकारची शांती, सुरक्षा मिळणार नाही. पण 100% सांगतो, परमेश्वराचं मंदिर हे गौरवाचं ठिकाण आहे. आणि म्हणून देवाचं गौरव तुमच्या जीवनामध्ये यावं, याच्यासाठी मला त्याच्या मंदिरात, त्याच्या उपस्थितीमध्ये जावं लागतं. देवाचं गौरव येते का लक्षात तुम्हाला? चौकात बांधलेलं गाढव, आजपर्यंत चांगले अनुभव त्याच्याकडे नव्हते. गाढवाच्या पाठीवरती मोठे ओझं बांधून, गाढवाच्या पाठीवरती सगळ्यात टाकाऊ वस्तू त्याच्या खांद्यावरती देऊन, त्याच्या पाठीवरती देऊन इकडे तिकडे फिरावं लागत होतं. ऐका बरं का, येशू म्हटलं, चौकात बांधलेलं गाढव सोडून कुठं आणा? म्हणजे जिथं तो आहे तिथे. जिथं तो आहे तिथे. येशू गेला का, चला मला गाढवावरच बसायचं, तिथूनच बसून येऊ. तो तिथे गेला असताना गाढवावर बसून आला तरी वरात निघालीच असती. पण तो म्हटला नाही, गौरव पाहिजे गाढवाला, हालेलुया, तर गाढवानं माझ्याकडे यायला पाहिजे. गौरव पाहिजे गाढवाला, तर गाढवानं येशूकडे यायला पाहिजे. जिथं येशू आहे तिथं त्यानं यावं. आणि मग आम्ही पाहतो की या दोघांनी त्या गाढवाला सोडलं. येताना त्याच्याकडे काही नव्हतं बरं का. येताना फक्त 2 शिष्य होते ज्यांनी त्याला सोडून आणलं, ते 2 जणच. हे 3 जण तिथं आले. येशूकडे आल्याबरोबर येशूच्या बाजूला गाढव. दावीद म्हणतो, तुझं निवासस्थान मला किती प्रिय आहे. हे गाढवाला कळालं. गाढव आम्हाला शिकवतो, अरे चौकात बांधून गाढवासारखं वागू नका, तर येशूने निवडलेल्या गाढवासारखं वागा. ते गाढव येशूकडे आलं आणि येशूकडे आल्याबरोबर काय घडलं, जिथं त्याचं निवासस्थान तिथं त्याचं गौरव. गाढवाच्या खांद्यावरचं, अंगावरचं पोतं काढलं. आणि बायबल सांगतं, त्या शिष्यांनी नवीन वस्त्र गाढवाला दिली का? कारण देवाच्या सानिध्यामध्ये, त्याच्या उपस्थितीमध्ये त्याचं गौरव आहे, म्हणून गाढवाला नवीन वस्त्र मिळाले. हालेलुया. येते का लक्षात तुमच्या? ज्या दिवशी तुम्ही देवाच्या सानिध्यात येताना, त्यास तुमची वस्त्र बदलली जातात. आमेन. या वस्त्रामध्ये काय रहस्य हो?
माझे पूर्वीचे फोटो बघा जरा तुम्ही, मलाच हसायला येतो कधी कधी. ढगडी पॅन्ट, ढगळा शर्ट, चौकडा चौकडा पट्ट्या पट्ट्या, कधी विटकरी कधी तपकिरी. आता बघा बरं, मी परवा मीटिंगला गेलो त्या पुण्यामध्ये, मोठं चर्च होतं, त्या चर्चमध्ये गुड फ्रायडेची सभा वगैरे झाली आणि मग भेटायला आल्यावर एक व्यक्ती आले आणि ते म्हटले, आम्ही तुमची खास कपड्यांची स्टाईल बघायला पण येतो बरं का. हालेलुया. आणि मग ते, आणि त्या दिवशी नेमकं फार ऊन असेल म्हणून आम्ही पांढरा शर्ट, पांढरे ते झब्बा कुर्ता ते पॅक करून घेऊन गेलो. पण तिथलं वातावरण कूल होतं. आणि मग आमच्या काय डोक्यात आलं की निलू म्हटलं ते घालू नका, आता लोक तुम्हाला ओळखणार नाही, दुसराच वक्ता आणला म्हणतील. मग आम्ही ते कुरिअरनं विचाराने त्यांनी धावपळ करून रात्री ते पॅक करून ज्योतला ते गडबड करून त्यानं ते कपडे पार्सल केले. आणि मग सकाळी ते बरोबर कुरिअरने ते सूट माझ्याकडे आला आणि ते घातला. आणि मी ते घालून पिचिंग केल्यावर मी म्हणलं बरं झालं मी ते घालून आलो, नाही तर लोकांनी मला ओळख नसतात. कोणीतरी ते निलू मागं बसला होता आणि बाहेरून लोक आले, ते स्क्रीनवरती मी दिसत होतं. आणि ते दिसल्याबरोबर अरे हेच आहे. म्हणजे कपड्यावरून पण तुमची ओळख आहे. हालेलुया. हे मी तुम्हाला का सांगतो माहिती आहे, ज्या ख्रिस्ताकडे येता तुमची ओळख बदलली जाते. हे ख्रिस्ताचं गौरव आहे, हालेलुया. म्हणून त्याचं निवासस्थान प्रिय आहे. आमेन. येशूकडे आल्यावर स्टाईलच बदलते. मी कपड्याच्या स्टाईल विषयी बोलत नाही, पण देव जे तुम्हाला देतो ते सर्वोत्तम देतो. हालेलुया. जे पूर्वी तुमच्याकडे नव्हतं आता ते तुमच्याकडे असतं. आमेन. पूर्वी तुमच्याकडे नव्हतं, तुम्ही तसे नसतातच हो, पूर्वीसारखं तुम्ही नसताच. हे गौरव आहे. हालेलुया. आता दावीद पूर्वी ज्यास मेंढर चारत होता, आता राजा म्हणून देवाच्या मंदिरात आला, त्यास त्याच्याकडे राजवस्त्र आहे. हे गौरव आहे. म्हणून दावीद म्हणतो मी पूर्वी मेंढर चारणार होतो, आता मी मेंढर चारणारा नाही, आता मी राजा आहे का, मला त्याचं निवासस्थान प्रिय आहे. हालेलुया. राजाला निवासस्थान प्रिय आहे. राजाला निवासस्थान प्रिय आहे. आमेन. देवाचे प्रिय लोक, जगामध्ये सगळ्यात उत्तम ठिकाण जे तुम्हाला बदलतं ते फक्त देवाचं मंदिर. आमेन. देवाच्या मंदिरामध्ये सगळ्यात उत्तम समय देवाच्या मंदिरात. मी तो एखाद्या व्यक्ती म्हणतो नाही मी बिझनेस मध्ये मिनिटाला करोडो कमवतो, मग एवढ्या मिनिटं माझे वाया गेले. देवाचं वचन आहे, मनुष्यानं सारं जग मिळवलं, इंसाने सारी दुनिया कमाई और अपनी जान गवाई तो उसे क्या. अरे जग तर मिळवशील, पण ज्यास कोरोना तुला गाठेल आणि नाकाला ती नळी लावेल ना, त्यास तू डॉक्टरकडे हातपाय पसरशील आणि म्हणशील मला काही क्षण दे. डॉक्टर तिथून खुणवतात, इंजेक्शन देऊ शकतो पण जीवन देऊ शकत नाही. का, जीवन देणारा फक्त येशू आहे आणि त्याच्या मंदिरातच ते गौरव आहे. आमेन. पण त्यानं म्हटलं एका माणसानं शेतामध्ये पीक लावलं, भरपूर पीक आलं, कोठारं पाडली, नवीन कोठारं बांधली आणि रात्री झोपताना विचार करायला लागला आता एवढं पीक त्या कोठारामध्ये, धान्य कोठारामध्ये आहे, हे जीवा खा पिये मजा कर. तो म्हटलं तर गौरवाचा आता काय खायचं प्यायचं, आता किती गौरव, काय काम करायचं नाही, सगळं भरून ठेवलेलं आहे. तेवढ्यात देव आला आणि त्याला हलवलं. म्हटलं अरे आज रात्री तुझा आत्मा तुझ्यापासून काढून घेणारे या गौरवाचा लाभ कोणाला आहे, पण ज्यास प्रभूकडे येतो त्यास तो गौरव देतो, म्हणजे उपभोग घेण्याचं सामर्थ्य तोच देतो. आमेन. आहे पैसा भरपूर पण रोज जास्ती आहे. आज मरतो का उद्या मरतो, मरत तर नाही बरं का, पण सारखी भीती वाटते नाही. गोड खाल्लं तर शुगर वाढेल, मटण खाल्लं तर बीपी वाढेल, अंड खाल्लं तर कोलेस्ट्रॉल वाढेल. बघा काय खायचं म्हटलं की ते सांगतात हे खाऊ नका कोलेस्ट्रॉल वाढेल, ते खाऊ नका बीपी वाढेल, हे खाऊ नका शुगर वाढेल, थोडस चाला, हळूहळू चाला, जिना हळूहळू चढा, नाहीतर रव्याचे ठोके वाढतील, मरताल. चालायचं, झोपायचं, खायचं प्यायचं का नाही, पण बायबल सांगतं ज्या देवाच्या मंदिरात येता या सगळ्या गोष्टीला सुरक्षा कवच देतो. म्हणून ते निवासस्थान प्रिय आहे. आमेन. निवासस्थान प्रिय आहे. तुम्ही येता टाळ्या वाजवताना लक्षात, जे टाळ्या वाजवताना त्यांना हार्ट अटॅकचा धोका कमी आहे. हालेलुया. मेडिकल सांगतं बरं का, मेडिकल सांगतं टाळ्या वाजवल्या तर हार्ट अटॅकचा धोका कमी आहे.
उड्या मारल्या तर तुमच्या हृदयाचं स्पंदन चांगलं होतं. हालेलुया. मग तुम्ही इथं उड्या मारून स्तुती करा, हात उंचावून स्तुती करा, हे सगळं देवाच्या मंदिरात आहे. आमेन. आणि देवाच्या मंदिरातलं हे गौरव तुम्हाला जगात कुठं सापडणार नाही. आमेन. हालेलुया. आणि बघा, डॉक्टरने सांगितलं की भीती वाटती. डॉक्टरने सांगितलं ना, तुम्ही आता काय करा, थोडासा व्यायाम करा, तुमची प्रकृती बरी नाही, त्याच भीती वाटायला लागते, उड्या मारू का नको. पण देवाच्या मंदिरात कोणी सांगण्याच्या अगोदर आपोआप क्रिया घडली जाती का? कारण बायबल सांगतं हे देवाच्या मंदिरातलं गौरव. आमेन. कुठं जाऊ नका, देवाच्या मंदिरात या. हालेलुया. आजारी येणार त्या दिवशी दवाखान्यात पण जायचं, चला आता चर्च मध्ये गेलं की बरं वाटेल. आमेन. आणि घडतं तसं, प्रेज गॉड. कारण जिथं देवाचा आत्मा आहे तिथं सुटका आहे, आमेन. देवाचा आत्मा आहे तिथं मोकळीकता आहे. हालेलुया. परमेश्वराच्या मंदिरामध्ये गौरव आहे. देव तुम्हाला उंच करतो, तुमचं गौरव होणारच आहे. हालेलुया. तुम्ही किती नाही ठरवलं तर तुमचं गौरव होणार आहे. का? कारण देवाच्या मंदिरात गौरव आहे. वाचव वचन परत. हे परमेश्वरा, हे परमेश्वरा, तुझे वसतिस्थान, तुझे बस्तीस्थान, तुझ्या गौरवाचे निवासस्थान, तुझ्या गौरवाचं निवासस्थान निवासस्थान ही मला प्रिय आहे. पहा, देवाच्या मंदिरात गौरव देवाचा आहे. आमेन. मग आम्ही म्हणतो की देवाचं गौरव, त्याच्यात आमचा फायदा काय? ऐका आता नीट परत एकदा. तिथं देवाचं गौरव, तिथं आम्ही म्हणतो देवा तुला उंच करतो, तुला महिमा देतो, तुला सन्मान देतो, तू आदरणीय, सगळं देव 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 आम्ही करत आहे. लाजरस आजारी पडला आणि तो मेला, आणि येशू म्हटलं की आजार देवाच्या गौरवासाठी, मरणासाठी नाही. पण लाजरस मेला. आता देवाचं गौरव व्हायला पाहिजे, तर देवाचं गौरव देव कसं करून घेणार आहे ते महत्वाचं आहे. मग येशू कबरेकडे आला, त्याने म्हटलं दोन बाजूला काढा. दोन बाजूला काढल्यावर त्यांनी आवाज दिला, लाजरस कबरेतनं बाहेर आला. आता देवाचं गौरव लाजरसच्या मृत्यूमधनं होणार आहे. लाजरसला कबरेतनं बाहेर काढल्यावर देवाचं गौरव होणार आहे. पण फायदा कुणाला झाला हो? कुणाला झाला? लाजरसला. फायदा कुणाला झाला? लाजरस. गौरव कुणाचं झालं? देवाचं. पण फायदा कुणाचा झाला? लाजरस. फायदा कुणाचा झाला? मरियेचा. फायदा कुणाचा झाला? मार्थेचा. मग देवाचं गौरव होताना देवाला काय फायदा झाला? देवाला शब्द मिळाले, पण तुम्हाला गौरव मिळालं. आमेन. फायदा लाजरसचा झाला, तो कबरेत होता. येशू म्हटलं बाहेर ये. ऐका, तुम्ही देखील देवाच्या मंदिरात येताना लाजरस सारखी तुमची परिस्थिती असेल. कर्जात असताल, आजारपणामध्ये असताल, संकटामध्ये, निराशेमध्ये असाल, फसवणुकीमध्ये असाल, कोर्ट केसमध्ये अडकलेले असाल, ही तुमची अवस्था. आणि इथं देवाचं गौरवाचं ठिकाण. आता देवाला देवाचं गौरव करून घ्यायचंय. मग देवाचं गौरव करून घ्यायचं तर देवाला असल्याच लोकांची गरज आहे. हालेलुया. कुठल्या लोकांची? ज्यांच्याकडे प्रश्न आहेत, ज्यांच्याकडे अडचणी आहेत, ज्यांच्याकडे समस्या आहेत. आणि मग आता मला काय, मला सगळ्यात प्रिय ठिकाण कोणतं? चला देवाचं मंदिर. मग काही लोक लांबून आले, जयसिंगपूरवरून, मुंबईवरून, तर चला तिथं गौरव होणार आहे 100%. तुम्हाला सांगतो, तुम्ही जाताना देवाचं गौरव घेऊन जाणार आहे. का? कारण हे देवाच्या गौरवाचं ठिकाण आहे. म्हणून तुझं वसतिस्थान मला प्रिय आहे. आमेन. पण कुठे जाऊ नका, देवाच्या मंदिरामध्ये चला. प्रॉब्लेम आले की देवाच्या मंदिरामध्ये. हालेलुया. किती मोठी समस्या येऊ द्या, देवाचं गौरव त्या ठिकाणामध्ये होतं. स्तोत्र संहिता 27 अध्याय 4 वचन. का त्याचं वसतिस्थान प्रिय? कारण त्याच्यामध्ये देवाचं गौरव आहे. म्हणून जगातली सगळ्यात प्रिय जागा देवाचं मंदिर, त्याचं वसतिस्थान असलं पाहिजे. दुसरी गोष्ट आम्ही वाचणार आहोत, स्तोत्र 27 अध्याय आणि त्याचं 4 वचन. परमेश्वराजवळ मी एक वरदान मागितले, परमेश्वराजवळ एक वरदान मागितलं, त्याच्या प्राप्तीसाठी मी झटेन. त्याच्या प्राप्तीसाठी मी झटेन. ते हे की आयुष्यभर परमेश्वराच्या घरात माझी वस्ती व्हावी. म्हणजे मी परमेश्वराचं मनोहर रूप पाहत राहीन व त्याच्या मंदिरात ध्यान करीन. आता दुसरी गोष्ट, तुम्हाला देवाचं मंदिर, त्याचं वसतिस्थान सगळ्यात प्रिय असलं पाहिजे. मग या ठिकाणामध्ये अशी कोणती ऐतिहासिक गोष्ट आहे हालेलुया. ज्याच्यानं तुमचे नेत्र जे आहे ना, तुमचे डोळे, या डोळ्याला बरं वाटणार आहे. आमेन. प्रत्येक ठिकाणामध्ये, प्रत्येक शहरामध्ये, राज्यामध्ये काही विशिष्ट. आग्र्याला गेले की तुम्ही म्हणतात ताजमहाल, डोक्यात येतं आग्रा. ताजमहाल.
दिल्लीचं कुतुब मिनार आहे. कुठलं आहे? औरंगाबाद का दिल्ली? जाऊ दे, कुठलं तर असू दे, आपल्याला काय करायचं. काय मी म्हटलं तर थोडा काय मी इतिहासकार नाहीये, पण कुतुब मिनार, एक गाव म्हटलं की कुतुब मिनार. और दिल्ली का कुतुब मिनार देखो गाणं होतं की काहीतरी, ते दिल्लीचंच कुतुब मिनार आहे. दिल्लीच थोडं थोडं आहे मला इतिहासाचं. आग्र्याचा ताजमहाल, दिल्लीचं कुतुब मिनार, चार मिनार हैदराबाद. म्हणजे प्रत्येक ठिकाणामध्ये काहीतरी वस्तू आहे म्हणतो तिथं जाणार आहे. हैदराबादला गेल्यावर चार मिनार बघूनच येणार आहे, असं बांधलंय त्यांनी सुंदर. आग्र्याला गेल्यावर ताजमहाल बघूनच येणार आहे. मग पाहिलं बर का, डोळ्याचं पारणं फिटलं. काय पारणं फिटलं काय माहिती, कर्ज झालं उलट. आता ते कर्ज कोण फेडणार आहे? पारणं तर फिटलं पण कर्ज वाढलं. कुठं तरी गेल्यावर एक नेत्रदीपक असं काहीतरी ऐतिहासिक गोष्ट आहे की ज्याच्यानं तुमचे नेत्र सुखावले जातात. आणि ती वस्तू प्रिय आहे, ती गोष्ट प्रिय आहे. दावीद म्हणतो मला तुझं निवासस्थान प्रिय आहे. आणि त्या निवासस्थानामध्ये असं काय नेत्रदीपक आहे, असं काय आल्हाददायक आहे की तो म्हणतो ते पाहिल्यावरती मला समाधान मिळतं आणि मला असं वाटतं की जगातली सगळ्यात भारी गोष्ट मी पाहिली. ऐका ऐका, जगातली सगळ्यात भारी गोष्ट मी तुम्हाला सांगत आहे. सगळ्यात प्रिय काय असलं पाहिजे त्याच्याविषयी मी तुम्हाला सांगत आहे. सगळं बघून याल, सगळ्या गोष्टी तुम्ही अनुभवाल. पण दावीद जो अनुभवी राजा, तो देवाकडे प्रार्थना करताना म्हणतो मी परमेश्वराजवळ आता फक्त एकच गोष्ट मागत आहे. आजपर्यंत भरपूर गोष्टी मागितल्या, आता एक गोष्ट मात्र माझी बाकी आहे, ती मला देवाकडे मागायची. आणि तो काय म्हणतो माहिती का, तुझं निवासस्थान मला प्रिय आहे, माझ्या अंतःकरणातली माझी शेवटची प्रार्थना. याच्यानंतर तो म्हणतो माझी दुसरी प्रार्थना नकोच आहे, मला नकोच काय मागायचंय, काहीच मला मागायचं नाही, एकच माझी शेवटची प्रार्थना. काय प्रार्थना वाचा? परमेश्वराजवळ मी एक वरदान मागितले, एक वरदान मागितलं, त्याच्या प्राप्तीसाठी मी झटेन ते हे की आयुष्यभर परमेश्वराच्या घरात माझी वस्ती व्हावी. म्हणजे मी परमेश्वराचे मनोहर रूप पाहत राहील. काय कर पाहिल? मनोहर रूप. देवाच्या मंदिराला जगातल्या सगळ्यात प्रिय वस्तूचा दर्जा त्यानं दिलेला आहे. सगळ्यात प्रिय माझी आवडती गोष्ट कोणते तर परमेश्वराचं मंदिर. मी तुम्हाला सांगितलं, तुम्हाला आग्र्याला जाऊन एकदा ताजमहाल बघायचं, काही लोक म्हणतात की दिल्लीला जाऊन कुतुब मिनार बघायचं. तुमच्या डोक्यामध्ये वेगवेगळ्या कल्पना, काहीतरी तुम्हाला बघायचं. पण दाविदाची प्रार्थना काय माहिती का, मला देवाच्या मंदिरात मी दरवेळेस जातो, रोज जातो, सारखं जातो. आता त्यावेळेस त्यांचं दाविदाचं तर राज्यामध्येच मंदिर असायचं. मग तुम्हाला माहिती 7-7 दिवस तो उपास करायचा, अंगाला 2 ताट नेसायचा आणि देवाच्या मंदिरामध्ये ध्यान करत बसायचा. राजा त्याच्या मंदिरामध्ये जाऊ. असं काही रविवारी चर्च नाही, तिथं काही प्रीचिंग नाही. तो स्वतः जायचा ध्यान करायला, ध्यान करत बसायचा तिथं. आपल्याकडे जर असं ठरलं तर एक रविवार पाळक नाही म्हणलं की हापदांडी असती, कारण ते देवाला कुठे भेटेल, पाळकाला दिसत. हा, तुमचं तोंड बघितलं की बरं वाटतं. ऐका, मी जे तुम्हाला सांगत आहे याच्यातच तुमचे डोळे उघडतील. देवाच्या मंदिरात फक्त देवाचंच तोंड पाहायचं. हालेलुया. कुणाचं तोंड पाहायचं? देवाचं. कुणाचं तोंड पाहायचं? परमेश्वर. पाळकाचं. म्हणून तर तुमच्या जीवनामध्ये ते प्रिय कधीच बनू शकत नाही. मग आम्ही काय होतं माहिती का, पास्टर चर्च मध्ये नाही ना, मग टीव्ही बघू. अरे नाही, देवाचं मंदिर, त्या आता ते मुख काय त्याचं तुम्हाला समजणं गरजेचं आहे. ज्या दिवशी तुम्हाला समजेल ना, त्या दिवशी तुम्ही कधी सुद्धा कोणाचे चेहरे बघायला येणार नाही, कोणाचे चेहरे बघणार नाही. दाविदाची प्रार्थना, देवा माझ्याही चर्च मध्ये, माझ्याही मंदिरामध्ये, जे मंदिर मी बांधलं तिथं याजक सेवा करत आहे, धूप जाळत आहे. मंदिर म्हटल्यानंतर हे सगळं येतच, धूप जाळणं, यज्ञ करणं. पण दाविदानं त्या ठिकाणामध्ये या प्रकारची प्रार्थना केली नाही, या प्रकारच्या गोष्टी त्यांना मागितल्या नाही. मला तुझा याजक दिसू दे, मला वादक दिसू दे, मला उपासक दिसू दे, मला आराधक दिसू दे, या प्रकारची प्रार्थना केली. मग त्याची प्रार्थना काय होती? मला तुझं मुख पाहायचं, ही त्याची प्रार्थना. हालेलुया. मला तुझं मुख पाहायचंय. मला वाजवणारे, मला गाणारे, मला जमलेले लोक,
कोण कोण उपासनेसाठी आले त्यांना पाहायचं नाही, मला तुझं मुख पाहायचं. ज्याला देवाचं मंदिर प्रिय आहे त्याला देवाच्या मंदिरामध्ये देवाचं दर्शन महत्वाचं आहे. आमेन. दर्शन महत्वाचं आहे, उपस्थिती महत्वाची आणि त्याचं मुख पाहायला पाहिजे. आणि लक्षात ठेवा, सगळ्याला देवाचं दर्शन घडत नाही. नीट ऐका बरं का, मी याला सगळ्यात प्रिय म्हटलेलं आहे. सगळ्यात प्रिय म्हणजे याच्यापेक्षा दुसरी गोष्ट असू शकत नाही. ऐका आता नीट, काय हे प्रिय असायला पाहिजे. मोशेनं सुद्धा तांबडा समुद्र दुभांगला, रानामध्ये लावे पक्षी देवानं मागितल्याबरोबर देवाने त्याची प्रार्थना ऐकली, खडकातनं पाणी काढलं, सगळं पाहिलं, एवढं सगळे मिरॅकल्स पाहिले. आता मोशे देवाजवळ काय प्रार्थना करतो माहिती का, देवा आता मला तुझं तोंड बघायचंय, मला तुझं तोंड बघायचं. त्यास देव काय म्हटलं माहिती का, माझं तोंड तुला दिसेल पण तू जिवंत राहणार नाही, मला पाहणारा कोणी जिवंतच राहणार नाही. मग तो काय म्हणतो मोशे माहिती का, मेलो तरी चालेल पण मला तुझं तोंड बघायचं. म्हणजे त्याला कळलं सगळ्यात भारी गोष्ट कोणती, मरणाच्या अगोदर देवाचं दर्शन, हालेलुया, देवाचं मुख. एकदा देवाचं मुख पाहिलं मग मरण आलं तरी चालेल, म्हणून त्याला प्रिय म्हटलेलं आहे. दावीद म्हणतो माझ्या अंतःकरणातली प्रार्थना काय, त्यानं ऐकलं होतं या मोशेला देवानं दर्शन दिलं, मोशेला देवानं दर्शन दिलं, मोशेनं त्याचं मुख पाहिलं, मला पण देवाचं मुख पाहायचंय. ऐका काय फायदा आहे त्याचा, प्रश्न तोच आहे. देवाच्या मंदिरातला फायदा काय, आता देवाचं तोंड बघायचं म्हणजे काय, बरेच लोक म्हणतात नाही याचं तोंड बघितलं आणि दिवस खराब गेला. ते टीव्हीला पण जाहिरात दाखवताना साबणाची एक जाहिरात दाखवतात, ते आज काय तुझा विशेष दिवस, मग मी आज ड्रॉइंगचं पेपर आहे आणि तुझं तोंड बघितलं की मग सगळे पेपर सोपे जातात. मग तिचं तोंड अमक्या अमक्या साबणामुळे असं झालंय आणि लगेच साबण घ्यायला पळते तिकडे. आपलं तोंड तसं होत नाही आणि तुमची लेकर पण त्याच्याने पास होत नाहीत, त्यांना अभ्यासच करावं लागतं. पण ती प्रभाव असतो ना, तोंड बघितल्यावर काहीतरी घडतं. मी तेच तुम्हाला सांगणार आहे. हे सगळ्या कल्पना इकडच्या तिकडच्या काढून जगातले लोक त्याचा इतका सुंदर वापर करून लोकांना त्याकडे अट्रॅक्ट करतात. परंतु मला या शास्त्रातलं रहस्य आणि गुपित तुम्हाला सांगायचं आहे. देवाचं तोंड परमेश्वराच्या मंदिरामध्ये दावीद म्हणतो तुझं निवासस्थान मला प्रिय आहे का, कारण याच्यामध्ये तुझं रूप मला पाहायला मिळतं, तुझं तोंड पाहायला मिळतं. काय परमेश्वराचं तोंड पाहिल्यावर मिळतं ते तुम्हाला समजून घेणं गरजेचं आहे. आणि ती तुमची गरज कशी आहे, कशा पद्धतीनं हे देवाचं दर्शन तुमच्यासाठी इम्पॉर्टंट आहे, कसं महत्वाचं आहे, लक्षात घ्या. ऐका, चर्चला असंच येऊ नका. पुन्हा मी तुम्हाला सांगतो, एक परंपरा, एक रूढी, रविवारचा दिवस देवाच्या मंदिरात जायला पाहिजे ही भावना काढून टाका. मी परमेश्वराच्या मंदिरात आलो, देवाचं वचन ऐकलं, मी 4 गाणे गायली, 4 गाणे ऐकले, ही भावना काढून टाका. परमेश्वराच्या मंदिरात या भावनेने नाही यायचं. कोणत्या भावनेने यायचं, मला तुझं मुख पाहायचंय, आयुष्यभर तुझ्या मंदिरात माझी वस्ती उद्या, आयुष्यभर साठी प्रार्थना करतो. का हो, फार सुंदर आहे बरं का. तो जाताना काहीतरी सिक्रेट रहस्य सांगून जातो, तो आयुष्यभर तुझ्या मंदिरात, असंच लिहिलं ना, वाचा बरं. परमेश्वराजवळ मी एक वरदान मागितले, त्याच्या प्राप्तीसाठी मी झटेन, ते हे की आयुष्यभर परमेश्वराच्या घरात. कधी आयुष्यभर, किती काळापर्यंत, आयुष्यभर, 2 रविवार 3 रविवार का. चला, तू म्हणतो एक दिवस पण असा असू देऊ नको की त्या दिवशी मी तुझ्या मंदिरात नाही. ऐका ऐका, एक दिवस पण असा असू देऊ नका. ऐका बरं, चांगलं डोळे कान उघडे ठेवून ऐका. एक दिवस सुद्धा असा असू देऊ नको की ज्यावेळेस मी तुझ्या मंदिरात नसणार आहे. कारण काय माहिती का, त्याला माहितीये देव सारखं दर्शन देणार नाही, पण एकदा देईल. हालेलुया. आणि नेमका त्याच दिवशी मी तुझ्या मंदिरात नाही, मी तुझ्या असणाऱ्या मुखाचं दर्शन चुकवेल. सगळ्यात प्रिय वस्तू मला तुझं मंदिर का, तर तू तिथं दर्शन देतो. असं देव सारखं दर्शन नाही देणार, तो देव आहे हो. हालेलुया. सारखा तुमच्या समोर आला तर तुम्हाला काय फरक वाटणार नाही का. रोज देव तुम्हाला येऊन भेटायला, आदामानं ती तर किंमत केली ना, रोज भेटायला येत होता काय, देव येतोच की रोज भेटायला. मग सैतानानं म्हटलं फळ खा, खाऊन टाकलं फळ, रोजच देव भेटायला येतो. आणि आता लोक देवाकडे प्रार्थना, मला दर्शन दे, मला दर्शन दे. आता मोशे प्रार्थना करतो, मला दर्शन दे. देव म्हणतो दर्शन कसं देऊ, मरशील तू, मी माझं दर्शन तुला घडलं तर. मग त्याच्या शुभवर्तमानामध्ये तो
तो म्हणतो अंधकरणाचे शुद्ध ते देवा धन्य ते देवाला पाहतील. शिष्य पण येशूला म्हणतात मला पिता दाखवा. तो म्हणतो नाही बघू शकत, मला बघा पिता तुम्हाला दिसेल. देव कुणाला दिसत नाही. इथं मात्र दावीद म्हणतो मला तुझ्या मंदिरात मध्ये तुझं रूप पाहायचं, तुझं दर्शन घ्यायचंय, तुझं मुख मला पाहायचंय. तुमची भावना हीच असू द्या. आमेन. येते का लक्षात तुमच्या? तुम्हाला फक्त देवाचं तोंडच देवाच्या मंदिरात बघायचं. हालेलुया. काय परिणाम होईल माहिती का? नेहमी आमचं काय असतं माहिती का? आम्ही लोकांचे चेहरे जास्त बघतो आणि लोकांचे चेहरे बघितलं की हे फुगलं ते फुगलं, हे आमच्याशी नीट बोलत नाही त्या. अरे देवाचं दर्शन महत्वाचं आहे. हालेलुया. आलं का लक्षात? आमेन. आणि कुठपर्यंत? आयुष्यभर. कोण? आयुष्यभर. म्हणून बरेच लोक आज हे दिसले नाही चर्चला, कुठं गेले? कुणाचं दर्शन? देवाचं का त्या व्यक्तीचं? हालेलुया. कोणाचं दर्शन? प्रॉब्लेम तोच आहे. लोकांना नाही पाहायचं पण देवाचं आमेन. आम्हाला पाहायचं. हालेलुया. आता त्याच्यातलं सिक्रेट मी तुम्हाला, फायदा काय? फायदा काय? देवाचं मुख तुम्हाला दिसलं. ऐका, शास्त्र वाचलं ना तुम्हाला देवाचं दर्शन पण किती महत्वाचं ते समजेल. आमेन. देवाचं मुख पाहणं आणि ते निहाळणं किती ते तुम्हाला महत्वाचं समजेल. आणि ज्या व्यक्तीला हे कळतं ना तो आयुष्यभर देवाच्या मंदिरामध्ये राहील. आमेन. आयुष्यभर. पुन्हा तुम्हाला सांगतो, जे तुम्ही बाहेरून पण आला असाल, जे मला युट्यूब फेसबुक त्याचप्रमाणे गुगल मीटच्या माध्यमातून ऐकत आहे, हे गोष्ट तुम्हाला सांगतो, आज कदाचित तुमच्याकडे वेळ नसेल पण गुगल मीटच्या माध्यमातून तुम्ही याला जॉईन झालेला असाल. कदाचित आळसानं तुम्ही घरी बसला असाल आणि तुम्ही म्हणत असाल नाही आज मी चर्चला न जाता तेलोरे पास्टरचा संदेश ऐकल. तुम्ही चुकीचं करत आहात, तुम्ही रॉंग आहात. हा संदेश ऐकल्यानं तुम्ही शापित होणार आहे. का? तुम्ही घरी आहात, तुम्ही कधीच आशीर्वादित होऊ शकणार नाही. तुम्ही म्हणा कसं आम्हाला शापित ठरवता तुम्ही? 133 स्तोत्रामध्ये सांगितलं पहा, बंधूंचं ऐक्यानं एकत्र येणं किती चांगले व मनोरम आहे आणि परमेश्वरानं ते आशीर्वाद देण्याचे ठरवले आहे. म्हणजे देव एक आशीर्वाद देतो नाही तर शाप. देव मधली अवस्था ठेवत नाही. देवाकडे दोनच आहे, जीवन आणि मरण. शाप आणि आशीर्वाद. मग देव आशीर्वाद देत नाही म्हणजे काय देतो? शाप. अहो आशीर्वाद नाही म्हणजे ऑलरेडी आपोआप शापित आहे. दुसऱ्या भाषेमध्ये मी आज चर्चला येत नाही म्हणजे काय हो? नाही मी घरी आहे, याचा अर्थ मी घरी किंवा दुसरीकडे, मी चर्च मध्ये थोडी आहे. मी आज झोपलो म्हणजे जागा नाही का? झोपलो जागा दोन्ही पण असते. मग झोपला कसा? झोपलो म्हणजे डोळे बंद मेंदू बंद दोन्ही पैकी एक तर झोप नाही तर जागा. तसं शाप किंवा आशीर्वाद. मग तुला नाही मी घरी बसून ऐकतो ना, तुला कोणी सांगितलं मी बोलल्यावर तू आशीर्वादित होणार आहे? 133 स्तोत्रामध्ये म्हटलं ऐक्यानं एकत्र येणं किती चांगले व मनोरम आहे. परमेश्वरानं तिथं आशीर्वाद म्हणजे काय देण्याचं ठरवलंय? आशीर्वाद. मग आशीर्वाद मिळणार कसे? ऐका, फार सुंदर आहे. मी ज्यावेळेस हा संदेश, पुष्कळ संदेश होते पण काल देवानं अचानक मला आणखीन एक संदेश दिला काल परवा आणि मी तो लिहून काढला. आणि लिहून काढत असताना मी एवढं, आज मला द्यायची इच्छा नव्हतीच, बाकीचे पुष्कळ टॉपिक काढले होते पण ते बाजूला तसेच पडले. मला वाटलं आज हे द्यायला पाहिजे आणि मग ते मी द्यायला सुरुवात केली. काहीतरी देवाला तुमच्या जीवनामध्ये करायचं आहे का? आमेन. ठीक आहे, तुमच्याकडं वेळ नाही, तुम्ही ड्युटी करत आहात, काहीतरी करत आहात, तुमच्याकडे ऑप्शन नाही, पण तुम्ही घरी बसून जर म्हणाल नाही परमेश्वर मला इथं आशीर्वाद देईल, नाही गाढवाला चौकात बांधलेलं सोडून आणायला लावलं. हालेलुया. इस्रायल लोकांना मिस्रातनं बाहेर काढलं आणि म्हणलं डोंगरावरती जाऊन उपासना करा. तिथं नाही देव त्यांच्यामध्ये आला. तुम्ही कष्ट करताय, आता मी येतो, मी तुम्हाला आशीर्वाद देतो. नाही, निघा. जाताना तांबडा समुद्र आहे, फारोचं सैन्य आहे, येणं एवढं सोपं नाही. पाठीमागं फारोचं सैन्य असेल, समोर तांबडा समुद्र असेल, तुमच्याकडे प्रश्न असणारच आहे. पण या प्रश्नातनं देव त्याचं गौरव दाखवतो. आमेन. तुझं मुख मला पाहायचंय देवाच्या मंदिरामध्ये. ऐका, देवाच्या मंदिरामध्ये तुम्हाला देवाचा चेहरा पाहायचा. आता काय घडतं देवाचा चेहरा पाहिल्यावर? नीट ऐका. शद्रक मेशक अबेदनगो यांना देवानं राजानं भट्टीमध्ये टाकलं, आहे की नाही? टाकले किती जण? 3. किती जण टाकले? 3. आणि आतमध्ये किती होते? 4. आणि राजाचं उत्तर काय होतं? चौथ्याचं चेहरा, चौथ्याचं मुख
देवाच्या देवाच्या दूतासारखे तेजस. म्हणजे हे 3 जण आतमध्ये टाकल्यावर मी देवाचं मुख पाहणं याच्याविषयी सांगत आहे. दावीद म्हणतो तुझ्या मंदिरात माझी वस्ती व्हावी, अहोरात्र मी तिथं तुझं मनोरूप पाहत राहावं, आयुष्यभर तुझ्या मंदिरात माझी वस्ती होईल. मग काय त्या असणाऱ्या रूपामध्ये किंवा काय त्या असणाऱ्या चेहऱ्यामध्ये होतो? तुम्हाला तुझं तोंड रात्रंदिवस बघायचं, ते निहाळायचं का? त्याला माहिती होतं देवाच्या मुखातलं सामर्थ्य, त्याच्या दर्शनातलं सामर्थ्य. राजा म्हणतो तिघाला टाकलं, आतमध्ये 4 जण आहेत आणि चौथ्याचं मुख देवाच्या पुत्रासारखं आहे. आता देवाच्या पुत्राचं मुख जगाला दिसलं आणि जगानं हे पण पाहिलं, हा चौथा व्यक्ती या 3 व्यक्तीला मोकळं करत आहे. हालेलुया. त्याला बांधून टाकलं होतं. ऐका, चर्च मध्ये देवाचं मुख जर आलं, देवानं दर्शन दिलं एखाद्या व्यक्तीला, राजाला देवानं दर्शन दिलं, राजानं पाहिलं, अरे 3 टाकले, 4 जण आतमध्ये मोकळे फिरत आहे. कान देऊ नाही का? ज्या दिवशी तुम्हाला देवाचं मुख दिसेल ना, तुमच्या घराची सगळी बंधनं गळून पडल्याचा अनुभव तुम्हाला येईल. जीवनातली सगळी बंधनं गळून पडल्याचा अनुभव तुम्हाला येईल. हे मुखामधली ताकद आहे. हालेलुया. तुमच्या परिवारामध्ये लोकांमध्ये बंधन आहे, नवऱ्याला बंधन आहे, बायकोला बंधन आहे, लेकरं बंधनामध्ये अडकलेली आहेत, व्यसनात अडकलेली आहेत. एक बाई बिचारी लांब परदेशामधनं सारखी मला फोन करत असते, जा माझ्या मुलासाठी प्रार्थना करा, आम्ही इथं आहोत, परदेशामध्ये आम्ही राहत आहोत, माझा मुलगा व्यसन करते, घरामध्ये एवढा मोठा बंगला आहे पण त्या बंगल्यामधली शांती त्यानं भंग करून टाकली. असं वाटतं की तुम्ही जावं, माझ्या मुलासाठी प्रार्थना करावी, त्याला त्यातून बाहेर काढावं. ही परिस्थिती जगाची आहे. कुटुंबामध्ये भयानक प्रकारचं वातावरण गढूळ झालेले, पती पत्नीतला संघर्ष, घरामध्ये अशांती, एक व्यक्ती दुसऱ्याच्या विरोधामध्ये जाऊन ज्या प्रकारचं वातावरण कुटुंबामध्ये झालं, परंतु याला देवाचं मुख सगळ्याला बदलून टाकणार आहे. आमेन. म्हणून दावीद म्हणतो माझं काय, मी सगळ्यात प्रिय वस्तू मला देवाचं मंदिर. का? कारण तिथं गेलं ना की माझं आणि सगळं माझ्या जीवनातलं कष्टच निघून जातं. आम्ही पाहतो की इकडे शद्रक मेशक अबेदनगो आतमध्ये टाकताना तणाव तणाव तणाव, टेन्शन टेन्शन टेन्शन, तसं देवाच्या मंदिरात येताना तुम्हाला टेन्शन 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 टेन्शन, आणि आतमध्ये पडलं, भट्टीत पडलं तर भट्टीमध्ये देवाचा पुत्र ऑलरेडी येऊन पडलेला होता. इकडे यांना टाकलं, तिकडे त्यानं कॅच केलं, आणि कॅच केल्यावर मी तुझ्यावरती पाखर घालील. जसं म्हणलं ना, यरुशलेमेमध्ये प्रवेश करताना काय म्हटलं होता, यरुशलेमे यरुशलेमे संदेष्टाचा घात करणारी नगरी, जशी कोंबडी पिलाला पंखाखाली एकवटते, तुझ्यावर पाखर घालण्याचा मी कितीदा तरी वेळा प्रयत्न केला. त्याला यरुशलेमेवरती पाखर घालायची होती, परंतु सगळ्या यरुशलेमेवरती पाखर घातली नाही. जे भट्टीमध्ये पडले आणि देव त्यानं त्याच्यावरती पाखर घातली. कसं लक्षात ठेवा, या संकटाच्या स्थितीमध्ये ज्यास तुम्ही ऐक्यानं हे जसे 3 जण, शास्त्र सांगतं 2 किंवा 3 माझ्या नावानं एकत्र जमतील. आता या वचनाची परिपूर्ती म्हणून 3 पण भट्टीमध्ये पडले, आणि तिथं देवाच्या वचनाप्रमाणे ख्रिस्तानं सांगितल्याप्रमाणे तू भट्टीमध्ये आहे, परंतु भट्टीमध्ये तुम्ही 3 एकत्र आहात, मी तुमच्यामध्ये आहे. आणि जिथं देव आहे तिथं सुटका आहे, जिथं देव आहे तिथं बंधनं तुटली जातात, जिथं येशू आहे तिथं सुटका होती, आणि येशूने सिद्ध करून दाखवली सुटका. हालेलुया. एकाचं मुख देवाच्या पुत्रासारखं आहे. दावीद म्हणतो मी देवाजवळ प्रार्थना केली, काय मला तुझं मुख पाहायचंय. हालेलुया. आणि ते देवाच्या मंदिरात तुम्हाला दिसणार आहे. आमेन. घरी गेला तर तुम्हाला सिंहाचं तोंड दिसेल, घरी गेला तर तुम्हाला राजाचं तोंड दिसेल, पण देवाच्या मंदिरात फक्त देवाचंच तोंड दिसणार. आणि पुन्हा मी तुम्हाला सांगतो, बाकीचे कुणाचे चेहरे बघू नका, देवाचा चेहरा. आणि देवाचा चेहरा बघणारे लोक आहेत ना, ते मोकळे मोकळे जातात. हालेलुया. मग त्याच्यानं ओळखायचं यांना देव भेटला बरं का. हालेलुया. कसं काय ओळखायचं देव भेटला? आधी त्यांच्या हातात मोजे घातले होते, साखळदंड त्यांच्या हातात बंधनं बांधली होती, आता ते मोकळे झाले. जर अजूनही आम्ही त्याच बंधनामध्ये, तेच आमचा स्वभाव, तेच विचारात काहीच बदल नाही, तसलाच विचार अजून आहे, याचा अर्थ आम्ही बंधनामध्ये आहोत, अजून आम्हाला दर्शन झालं नाही. मग आम्ही पाहतो शद्रक मेशक अबेदनगो बाहेर पडले, देवाचं मुख पाहिलं. राजा काय म्हणतो आता बाहेर पडल्यावर? त्यानं पण देवाचं मुख पाहिलं. आता तो काय म्हणतो, यांच्या बरोबर मी पण यांच्या देवाची उपासना करणार. हे लक्षात ठेवा, ज्या दिवशी देवाचं मुख तुम्ही पाहता ना, त्या दिवशी तुम्ही उपासना शिकता. हालेलुया.
बंधनं तुटली जातात. म्हणून दुसरी गोष्ट मी पाहतो, त्याचं मुख पाहण्याची जागा, त्याचं दर्शन घेण्याची जागा. म्हणून उपासनेमध्ये देव आमच्या 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 उपासनेमध्ये उतरून येतो आणि त्याचं दर्शन आम्हाला देतो. आता दुसरी महत्वाची गोष्ट त्याच्यामध्येच देवाचं मुख. दावीद म्हणतो, मला सगळ्यात तुझं निवासस्थान, तुझं वस्तीस्थान मला प्रिय. का तर तिथं तुम्हाला तुझा चेहरा दिसतो किंवा तुझं मुख दिसतो. काय होतं पहा मुख दिसल्यावर. आता ऐका थोडस. येशू ख्रिस्ताचे 3 शिष्य पेत्र, याकोब आणि योहान येशू बरोबर डोंगरावरती गेले. मग येशूनं संभाषण करत असताना, येशू बरोबर संभाषण करता करता तिथं मोशे आणि एलिया आले. बरोबर, हा दाखला तुम्ही वाचला बऱ्याच वेळा. आणि मग इकडं येशू बरोबर मोशे एलिया बोलत असताना इकडं येशूच्या चेहऱ्याचं रूपांतर झालं. चेहऱ्याचं रूपांतर झालं म्हणजे काय, आता येशू माणसामधनं देवामध्ये त्याचं रूपांतर झालं त्याच्या चेहऱ्यावर. आता एक मनुष्य म्हणून तो तिथं सेवा करत आहे, सेवक आहे, संदेष्टा आहे आणि त्यांच्या बरोबरचा गुरु म्हणून तो त्या ठिकाणामध्ये. पण आता तो स्वर्गामधनं आलेले जे आहेत मोशे आणि एलिया त्यांच्या बरोबर बोलायला लागल्यावर काय झालं, बोलता बोलता येशूच्या चेहऱ्याचं रूपांतर झालं. आता तो देवाच्या पुत्रासारखा दिसायला लागला. आमेन. आणि हे दोघं जण तिथं, हे काही मोशे संगती एलिया संगती बोलत नाहीत, पण हे तिथं देवाची उपस्थिती आल्यामुळं हे सुद्धा त्या उपस्थितीमध्ये होते. हालेलुया. लक्षात येतं का, हे चर्च तिथं डोंगरावरच पहिलं तिथं देवाची उपस्थिती आली. आणि देवाची उपस्थिती आल्याबरोबर ऐका, देवाचं मुख पाहिल्यावर काय होतं ते सांगतो. 3 जण होते. कोण कोण होते? पेत्र, याकोब आणि योहान. इकडे येशूचं रूपांतर झाल्यावर हा पेत्र काय म्हणतो, प्रभूजी आपण इथेच इथंच राहूया. आणि कोण आपल्यामध्ये असले पाहिजे? मोशे, एलिया आणि तुम्ही. किती जण असले पाहिजे? मोशे, एलिया आणि आपण म्हणजे फक्त ईश्वर. 3 जण. मग पेत्र, याकोब, योहानचं काय? हेच आहे, देवाचं मुख पाहिल्यावर बाकीचे सगळेच विसरून जातात. हालेलुया. ना त्या ठिकाणात पेत्राची आठवण येते, ना याकोबाची येते, ना योहानाची येते. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट, देवाच्या उपस्थितीमध्ये काय महत्वाचं आहे ते लक्षामध्ये येतं. देवाचं मुख पाहिल्यावर, आमेन. देवाचं मुख पाहिल्यावर उपस्थितीमध्ये काय आवश्यक आहे, प्रेझेन्स मध्ये, दुसऱ्या भाषेमध्ये देवाची संगती, देवाचा सहवास, याच्यामध्ये कोण व्यक्ती नाही आवश्यक, पण देवाच्या उपस्थितीमध्ये देवच आवश्यक. मुख पाहिल्यावर समजतं बरं का, फक्त देवच आवश्यक. हालेलुया. फक्त देवच आवश्यक, आमेन. बाकी कोणी व्यक्ती नाही. त्यांनी त्या ब्रदर्स, त्या दोघांची पण नाव घेतले नाही. मग दोघांचं द्या सोडून. मी असतो तर म्हणलं असतं पण 4 तर बनवू. मी नक्की म्हणलं असतो नाही का, मी त्यांना नावं ठेवले असते का हे दोघां. आता बायबल वाचल्यावर तुम्हाला कळेल हे दर्शन कोणी पाहिलं. पेत्रानं पाहिलं ना. याकोब, योहानाचं काय, ज्या अर्थी पेत्रानं पाहिलं, पेत्र बोलला त्या अर्थी पेत्रानंच पाहिलं. मग याकोब, योहानाचं काय. मग कदाचित ती भावना माझ्यामध्ये येणं साहजिकच आहे. हे दोघं आत्मिक नाहीयेत, त्यांना दिसत नाही, हे बोलत नाहीत, पण त्यानं ते पाहिलं तरी सुद्धा त्यानं स्वतःची एवढी बढाई केली नाही. त्याला माहितीये मोठा फक्त येशूच आहे. हे दर्शनामधली ताकद आहे. हालेलुया. हे विजन मधली ताकद आहे. प्रभूच्या उपस्थितीमध्ये हे जे रूपांतर आहे की तिथं तुम्ही स्वतःचा विचारच करू शकत नाही, तुम्ही फक्त देवासंबंधीचा विचार करतात. म्हणून त्याच्या निवासस्थानामध्ये काय, तर त्याच्या निवासस्थानामध्ये त्याचं मुख पाहणं. त्यानंतर तिसरी गोष्ट वाचूया, 27वा स्तोत्र आणि 4थं वचन वाचूया. परमेश्वराजवळ मी एक वरदान मागितले, त्याच्या प्राप्तीसाठी मी झटेन. ते हे की आयुष्यभर परमेश्वराच्या घरात माझी वस्ती व्हावी. म्हणजे मी आता कशासाठी, म्हणजे मी परमेश्वराचे मनोहर रूप पाहत राहील व त्याच्या मंदिरात ध्यान करेन. आता तिसरी गोष्ट तो म्हणतो मला तुझं निवासस्थान खूप प्रिय आहे. का प्रिय आहे ऐका, बायबल सांगतं, तो म्हणतो मी तुझ्या मंदिरात आल्यावर तुझं ध्यान करील. आमेन. फायदा काय ध्यान, मी सगळ्या गोष्टीत फायदा तपासणार. उगाच ध्यान करायचं म्हणून करण्यात काय फायदा आहे.
उगाच कशाला ध्यान करायचं, वाटलं देवाच्या वचनात सांगितलं. आणि लक्षात ठेवा, देवाच्या प्रत्येक वचनात काहीतरी आशीर्वाद लपलेले आहेत. हालेलुया. आता ज्याला हे कळल ना, त्या दिवशी त्याला ध्यानातली ताकद पण कळेल बरं का. आमेन. ध्यानातली ताकद कळेल. नीट आहे का? खूप काही गहन गोष्टी या पवित्र शास्त्रामध्ये आहेत. त्या दिवशी माणसाला समजतील ना, त्या दिवशी माणसाला कळेल, अरे सगळ्या प्रश्नाचं उत्तर देवाच्या मंदिरातच आहे, आमेन. बाकी कुठंच नाही. हालेलुया. कुठंच नाही. शाळेत एक कॉमन डायलॉग काय केलं तुम्हाला येतो. सर शिकवत असतात, शिकवता शिकवता अचानक एकाला बोल, तू बरा रे, अमक्या प्रश्नाचं उत्तर दे. तो कुठं? मग सर तुझं ध्यान कुठं होतं? म्हणजे शिकवताना तिथं त्याचं ध्यान नव्हतं. मग आई वडील म्हणतात त्याला, शाळेला तर रोज जात होता, घरात अभ्यास पण करत होता, ट्युशन पण लावली होती, सगळ्यात भारी ट्युशन लावली होती, आणि परीक्षा झाल्यावर 2 विषय उडले. आणि मग जातात आणि तिथे विचार, ते म्हणतात माझा मुलगा शाळेला सगळी प्रेझेंटी आहे, ट्युशनला तुमचा मुलगा ट्युशनला होता, घरात आई वडील म्हणतात अभ्यास करत होता. अरे मग नापास झाला कसं काय? नापास झाला कसं काय? त्याचं उत्तर, याचं ध्यान नव्हतं. तो वाचत होता पण पुस्तकाच्या आत मोबाईल होता. आतमध्ये काय होता? मोबाईल. दिसतंय. आणि त्यांनी काय बघितलं? पर्दे के पीछे नाही देखा. पडद्याच्या पाठीमागं काय ते त्यांनी पाहिलं नाही. म्हणजे देवाच्या मंदिरामध्ये तुम्ही आता प्रत्येक शब्दाद्वारे मी आलो. आता मी ध्यानाविषयी बोलत आहे. दावीद म्हणतो, तुझं निवासस्थान मला इतकं प्रिय, इतकं प्रिय, तिथं मी तुझं ध्यान करतो. ध्यान करतो म्हणजे मी तिथं तुझी आराधना करतो. आमेन. मी तुझी आराधना करतो. मग आराधना करतो तर आराधनेचे सगळे आशीर्वाद तुम्हाला मिळालेच पाहिजेत. सगळे आशीर्वाद, सगळे आशीर्वाद, हालेलुया. सगळे आशीर्वाद. 133 स्तोत्रामध्ये म्हटलं ना, काय लिहिले वाचा बरं ते. पहा, बंधूंनी ऐक्याने एकत्र राहणे. एकत्र राहणे म्हणजे त्या फेलोशिप किंवा त्यांची उपासना. हा, किती चांगले व मनोरम किती आहे. चांगले व मनोरम आहे. ते मस्तकावर ओतलेल्या, मस्तकावर ओतलेल्या, अरुणाच्या दाढीवर उतरलेल्या, दाढीवर उतरलेल्या, त्याच्या वस्त्राच्या काठापर्यंत. कुठून कुठून तेल वाहिलं? वस्त्राच्या काठा नाही, वाहिलं कुठं? ओतलं मस्तकावर. कुठं? मस्तकावर. हा, मस्तकावर ओतलेल्या, मस्तकावर ओतलेल्या, अरुणाच्या दाढीवर आता उतरलेल्या, दाढीवर पण उतरलं. पुढे त्याच्या वस्त्राच्या काठापर्यंत. आता कुठं गेलं? वस्त्राच्या काठापर्यंत. मग हा प्रश्न तोच आहे. सगळे लोक चर्च मध्ये पालखावरती अभिषेक आहे, मग दाढीवरती म्हणजे वर्शिप करणाऱ्या टीम वरती पण आला. ही दाढी आहे, ही दाढी आहे. हालेलुया. पुन्हा मी तुम्हाला सांगतो, तुमच्या समोर एक चॅलेंज, तुमच्या समोर एक आव्हान आहे. जेवढे आशीर्वाद माझ्याकडे, तेवढेच आशीर्वाद तुमच्याकडे असलेच आमेन. पाहिजे. आमेन. ध्यान करणाऱ्याला हे आशीर्वाद आहे. तिथं लिहिलंय ते सगळे एकमेकाशी कनेक्टेड आहे. आता दुसऱ्या भाषेमध्ये तुम्हाला सांगतो, समजायला सोपं जावं म्हणून. तुम्ही सकाळी सगळेजण चर्चमध्ये व्यवस्थित आला, सकाळी उठलं, ब्रश केलं, जेवला, खावला, मस्त आंघोळ केली, पावडर लावली, सेंट मारला, कपडे बिपडे घालून अप टू डेट येऊन टक 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 आवाज करत खुर्च्यावरती बसला. काही लोक मात्र त्यांना येताना त्यांचा पाय दुखत होता, लंगडत 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 आले. म्हणजे कुठंतरी बिघाड काहीतरी झाला. काही लोक नाचले, काही लोक बसले, काही लोक घाम पुसत होते, काही लोक हुश करत होते, काही लोक प्रेज द लॉर्ड, काही लोक हालेलुया करत होते. म्हणजे उपासना करताना सगळ्यांच्या रिॲक्शन वेगळ्या होत्या. म्हणजे तुमची बॉडी सारखी साथ देत नव्हती. अजून थोड्या सोप्या भाषेमध्ये तुम्हाला सांगतो, तुमची बॉडी जर चांगली असली ना, तर तुमच्या शरीराची मुवमेंट, समजा पॅरालिसिस जर तुमच्या बॉडीला झाला, तर पॅरालिसिस झाला म्हणजे काय? डॉक्टर म्हणतात की इकडं उजव्या बाजूला काय झालं की डावी बाजूच निकामी बनते, असंच काहीतरी आहे. थोडं फार समजते असेल. इकडं झालं की डावं, इकडं आघात झाला की ही बॉडी ह्या बाजूला काम करत नाही. सेम प्रॉब्लेम. उपासना तर चालू आहे,
पण याचं कनेक्शन तुटलं नाही इथं. म्हणून अर्ध्याला आशीर्वाद मिळाले, अर्ध्याला नाही. दाढीला मिळाले पण वस्त्राला नाही मिळाले, मस्तकाला मिळाले पण दाढीवर नाही आले, दाढीला मिळाले तर खाली नाही गेलं. का? ध्यान कमी पडतं, पण ज्या सगळी मंडळी ध्यान करते त्या सगळी मंडळी आशीर्वादित होती. म्हणून तो म्हणतो मी तुझ्या मंदिरामध्ये यावं, तुझं रूप पाहावं आणि तुला पाहिल्याबरोबर आतून आराधना उपासना निर्माण व्हावी, ध्यान करावं. आता ध्यानाचा फायदा काय तुम्हाला सांगतो. ज्यावेळेस अब्रामाचा मुलगा इसाक तरुण झाला आणि त्याच्या बापाला त्याच्या लग्नाची काळजी वाटली की आता पोराचं लग्न करायला पाहिजे. बरं, आता तो फार श्रीमंत होता. श्रीमंत असल्यावर तर त्याच्या पोराला लग्नाचा प्रश्न यायलाच नाही पाहिजे. नाही, श्रीमंताच्या मुलावर किती उड्या मारतात. पण अब्राम काय म्हणलं माहिती का? तू माझ्या मुलासाठी मुलगी बघ. ऐका, तुमच्या प्रश्नाचं उत्तर मी म्हंटल सगळ्यात प्रिय काय ते तुम्हाला सांगत आहे. परमेश्वराचं मंदिर आणि त्या मंदिरामध्ये देवाचं मुख, त्या मंदिरामध्ये देवाचं ध्यान, हे सगळ्यात प्रिय असलं पाहिजे. ते तुम्हाला समजावून सांगण्याचा प्रयत्न करतो. काय घडलं माहिती का? इकडे अब्राम त्याच्या चाकराला सांगत आहे, माझ्या मुलाला आपल्याच आपतामधली, माझ्या हाडातलं हाड, माझ्या मांसामधलं मांस आणि ते आपतातलीच मुलगी बघून आण. इकडं तो गेला चाकर, तो तिकडे गेला. मग तुम्हाला ती सगळी स्टोरी माहिती. विहिरीवर आल्यावर जे माझ्या 10 उंटाला पाणी पाजेल, मला पाणी पाजेल, हे सगळं 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 सगळं. आणि मग ते झालं. रेबेकाने सगळं पूर्ण केलं आणि तो म्हटलं चला माझ्या धान्याची बायको हो. आता विचार करा, वयात आलेल्या मुलाचं ध्यानच भरकटून जातं ना. वयात आलेला मुलगा जो आहे ना, सगळ्यात जास्त तो भरकटतो. पण असं लिहिलंय, रिबेका ज्या वेळेस तिथं आली त्यास इसाक ध्यान करत होता. हालेलुया. इसाक ध्यान करत होता. जी त्याच्या जीवनामध्ये आवश्यक असणारी गोष्ट, ज्याच्यानं त्याच्या जीवनाला कलाटणी येणार आहे, ज्याच्यानं त्याचं कुटुंब स्थापित केलं जाणार आहे, जी त्याच्या जीवनामध्ये आवश्यक असणारी गोष्ट, ज्याची, आणि ती किती महत्वाची होती माहिती का तुम्हाला? त्याचा बाप त्या चाकराला सांगत आहे, जी पत्नी त्याच्यासाठी तू बघशील ना तर ती माझ्याच आपतामधली असावी. म्हणजे तेवढी महत्वाची गोष्ट त्याच्यासाठी होती. शास्त्र काय सांगतं माहिती का? इकडं इसाक ध्यान करत होता आणि ज्यावेळेस रिबेकानं त्याला पाहिलं तिचा नवरा ध्यान करत आहे, त्यास ती उंटावरून उतरली आणि शास्त्र सांगतं इसाकानं रेबेकाचा स्वीकार केला. का? काही गोष्टी ज्या तुमच्यासाठी आशीर्वादाच्या रूपानं देवाला तुम्हाला द्यायच्या असतात ना, ज्यास तुम्ही देवाच्या मंदिरात ध्यान करत असता, त्यास तुमचे नेत्र उघडल्याबरोबर ते आशीर्वाद तुमच्या समोर उपस्थित असतात. म्हणून देवाच्या मंदिरामध्ये तुमचं ध्यान आवश्यक आहे. नुसतं जायचं नाही मंदिरामध्ये. हालेलुया. एन्जॉय करा वर्शिप. आमेन. इतकी वर्शिप एन्जॉय करा, इतकी आराधना एन्जॉय करा ना की तुम्हाला आजूबाजूच्या व्यक्तीचं, लोकांचं, परिस्थितीचं भान सुद्धा राहता कामा नये. कोणाचं कुठंच भान लागू देऊ नका. आमेन. एन्जॉय करा, एन्जॉय करा देवाची आराधना उपासना. हालेलुया. आणि मी तुम्हाला 100% सांगतो, देवाच्या वचनाचा सेवक या नात्यानं एवढ्या वर्षाच्या सेवेमध्ये मी एक गोष्ट अगदी निक्षून तुम्हाला सांगतो, आणि जी 100% प्युअर आहे, 100% तुम्हाला शुद्धतेची खात्री देते आणि 100% तुम्हाला अश्युअर्ड करते. देवाच्या मंदिरात ध्यान करणारे लोक, त्याची उपासना करणारे लोक जगात सगळ्यात जास्त आशीर्वाद, आमेन, सगळ्यात जास्त आशीर्वाद. हालेलुया. का माहिती का तुम्हाला? येशू ख्रिस्त शंभरुणी स्त्रीला जे सिक्रेट सांगून गेला, बाई पित्याचे स्वतःचे उपासक. कोणाचे उपासक? पित्याचे स्वतःचे. कळतं का? स्वतःचे म्हणजे आम्ही कधी कधी स्वतःची उपासना करतो, पण देवाला वाटतं स्वतःपेक्षा त्याची उपासना. येते का लक्षात तुमच्या? तुम्ही तुमची उपासना करता म्हणजे काय? तुमची बॉडी तुम्हाला साथ देत नाही, तुमचं शरीर तुम्हाला सांगतं नाही आज तुझं मन नीट नाहीये, तुला तू कष्टी आहे, त्रासामध्ये, आजारपणामध्ये आहे, दुःखी आहे, तो नाकारलेला, अपमानित झालेला आहे, आणि तुम्ही वर्शिप एन्जॉय करत नाही, उपासनेमध्ये तुम्ही सहभागी होऊ शकत नाही. पण शास्त्र सांगतं ती सगळ्यात प्रिय वस्तू आहे. सगळ्यात प्रिय गोष्ट कोणती? उपासना. का उपासना? तो मस्तकावर तुम्ही उपासना करताना तर मी मस्तकावर तेल ओतत असतो. हालेलुया. उपासना म्हणजे मस्तकावर ओतलेलं तेल. आमेन.
आणि तो तेल ओतत असतो. हे सगळे वाजवत आहेत ना, आणि तेवढ्यामध्ये देव ठरवतो आता तेल ओतण्याचा समय आलेला आहे. परंतु मगाशी मी तुम्हाला सांगितलं, जसं शरीरापासून काही अंग अलग होतात, तसं काही लोक उपासनेपासून अलिप्त होतात आणि देवाला तर सगळ्याला आशीर्वाद द्यायचे असतात, पण अंग अलग झालेलं आहे, अर्धा भाग पॅरलाइज झालेला आहे, तो शरीराबरोबर चालत नाही. तसे उपासक उपासनेमध्ये उपासकांबरोबर चालत नाही, देवाची उपासना करत नाही, आणि देवाला तर वाटतं सगळं शरीर आशीर्वादित करावं, सगळ्या शरीरावरती अभिषेक होतावा, सगळ्या शरीरावरती तेल ओतावं. म्हणून कान देऊ नये का देवाचे प्रिय लोक, तुमची उपासना ही कोणा व्यक्तीसाठी नाही, तुमची उपासना ही कोणा व्यक्तीसाठी नाही, तुमची उपासना त्याच्यासाठी जो स्वर्गातलं अग्नीचं तेल, अग्नीचं सामर्थ्य तुमच्यामध्ये ओतून तुमचं जीवन आशीर्वादित करणारे. म्हणून देवाच्या मंदिरामध्ये तुम्ही सगळ्यात प्रिय गोष्ट कोणती केली पाहिजे, जी देवाला आवडते, जे येशूने सांगितले, मला माझे उपासक पाहिजे, ही त्याला प्रिय वस्तू आहे. आणि तुम्हाला पण उपासना प्रिय असली पाहिजे. आता ऐका, उपासकांसाठी सांगतो, जे एन्जॉय करतात त्यांच्यासाठी आशीर्वाद कोणता, ते का प्रिय आहे, मला हे तुम्हाला सिद्ध करायचं, का प्रिय आहे. दाविदाला भावंड 7, पण या 7ला बुद्धीनं ज्ञानानं त्यांच्या टॅलेंट्स होते, उंची शरीरयष्टी सगळी चांगली असल्यानं या सगळ्याला त्या राजाच्या दरबारामध्ये नोकरी लागल्या. आणि हा एकच व्यक्ती आहे ज्याच्याकडनं उंची होती ना, शरीरयष्टी होती, पण त्याच्याकडे उपासना होती, ध्यान होतं बरं का, ध्यान. आता ध्यान असणाऱ्या लोकांकडे कधी कधी परिस्थिती खूप सामान्य असते, खूप सामान्य. जी मुलं आहेत तुम्हाला मी सांगतो ऐका, वर्शिप करणाऱ्या लोकांची परिस्थिती, देव सामान्य परिस्थितीमध्ये असणाऱ्या लोकांना वर्शिपसाठी निवडतो. का माहितीये का भाई, आता कुठं आमच्या घरात बँक बॅलन्स आहे त्याचा विचार करायला, चोर येऊन तिथं काहीतरी लुटून बिटून जातील, सामान्य परिस्थिती मग एन्जॉय करतो मी वर्शिप. मला त्या योगेश मजा वाटते, ते एकटाच नाचत असतो आणि सगळ्यात उत्तम डोळे बंद करतो, किसको देखणंच नाही. हा समोर बघितलं तर कदाचित लोक कोणतरी तिकडे हसताना दिसत, कोणतरी तो कशाला बघायचं, मला देवाला बघायचं, आणि तो त्याचे एन्जॉय करतो, तो फ्रंटला असतो, मग डोळे उघडतच नाही. अख्ख्या वर्शिप मध्ये त्याचे कधीच डोळे उघडे नसतात, हा बंद करून बिंदास नाचतो तो. मग आता त्याच्यातले आशीर्वाद तो अनुभवणार आहे बरं का, आमेन. तो अनुभवणार आहे, येणाऱ्या दिवसामध्ये तो पाहिल. कारण मी माझं तत्व सांगितलं तर कदाचित ते खोटं ठरेल, पण देवाचं प्रिन्सिपल हे पक्क आहे, 100% प्युअर आहे, 100% खरं आहे, ते कधी बदलत नाही. एन्जॉय केलं ते वर्शिप, एन्जॉय करा. आम्ही पण वर्शिप एन्जॉय करायचो. आम्ही तर खिशामध्ये पैसे नसायचे तर ते ढोलकं खांद्यावर, पेटी डोक्यावर घेऊन निघायचो. आणि तुमच्या प्रार्थना तर 7-7:30ला, मी सांगतो तुम्हाला 8:30ला 9:30ला घरी जा. आमच्या आईला विचार, आम्हाला 2-2 घरी वाजायला यायचे, कारण का पुन्हा स्टेशन ते आऊन तेवढं अंतर चालत जायचं, चालत यायचं, कारण त्या रिक्षाला पैसे, बसला पैसे, 10ला तर बस बंद व्हायची. आणि पुण्यातल्या प्रार्थना तुम्हाला माहित नाहीत, 10ला चालू होतात, सारं उलट आहे तिथं, वटवाघोळेत सगळे, हा सगळं उलट तिथं, झोपत नाही, ते झोपत नाही, दुसऱ्याला झोपू देत नाही. मग तेव्हा रात्री आम्ही यायचो, ते डोलकं हे पैसे नसायचे. बरं काय प्रॉब्लेम माहिती का, ज्यांच्या घरी प्रार्थनेला ते चांगल्या हॉटेलमध्ये जीव घालायचे, आणि त्यांना वाटायचं ज्यांच्या खिशात पैसे जातील बसने, चांगल्या हॉटेलमध्ये खायचो, चालत चालत जायचो. का त्यांना कसं म्हणायचं आमच्याकडे पैसे नाहीत. हॉटेल तर एवढं की ते आम्हाला सुरुवातीला तर मला कळलं नाही, ते लिंबू पाणी आणून देतात, त्याच्यात हात धुवायचे असतात म्हणून. मग मी ते बघितलं, म्हणलं आता ते जे करतील ते आपण करायचं. मी म्हणलं गरम पाणी त्याच्यात लिंबू ठेवलाय, हे गरम लिंबू पाणी पिण्याची नवीन पद्धत कुठली, म्हणजे काहीच आम्हाला माहित नव्हतं. मग त्यांनी हात धुतला, मग आम्ही हात धुतला, मग बाहेर. हे मी तुम्हाला का सांगतोय, इतकी सामान्य परिस्थिती, पण आम्ही परिस्थिती एन्जॉय करत नव्हतो, आम्ही उपासना एन्जॉय करतो. त्याच्याकडे आमचं लक्ष नाही. आम्ही निघायचो, ते सगळं उपदेश एन्जॉय करत, आराधना, गाणे गात 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 रस्त्याने यायचो, घरी यायचो. दुसऱ्या दिवशी काय, तिसऱ्या दिवशी काय, त्या काळातल्या घटना पण आठवत नाही, पण एक गोष्ट आठवते, तो देव विश्वासू आहे. दावीद म्हणतो, त्यानं मला धुळीतनं काढून राजगादीवरती बसवलं. का
कारण तो बेस्ट उपासक होता, Amen. ध्यान करणारा होता. Hallelujah. ध्यान करा देवाच्या मंदिरामध्ये, एन्जॉय करा. Amen. 100% तुम्ही देवाला देत जा, चांगल्यातलं चांगलं उपासना Amen. देवाला देत जा. ते प्रिय असलं पाहिजे. काय हे मला प्रिय, Hallelujah. माझे एफर्ट्स, मला माझ्या देवाला सर्वोत्तम द्यायचं. लक्षात घ्या, Amen. गाणाऱ्यानं वाजवणारं त्याची धारणा काय असली पाहिजे, माझ्या जीवनातली सगळ्यात प्रिय गोष्ट ही आहे. Hallelujah. तुमच्या काय लक्षात येतं मला माहित नाही. एक गोष्ट आवडली ना, तर समजा लेकरू आवडलं तर आपण किती मुके घेतो त्याचे, आणि जे आवडत नाही त्याने किती गाल काढला की तरी असं असं चाललं नाही. आता जेवणाचंच बघा ना तुम्ही, काही लोकांना बिर्याणीमध्ये जे मटण आहे ना ते निवांत खातात. आधी भात खाऊन घेतात, नंतर पीस सगळे बाजूला काढतात, मग एक एक पीस एन्जॉय करतात. एक एक खात बसतात मस्त मध्ये. ते बघणाऱ्या माणसाच्या तोंडाला पाणी सुटलं पाहिजे. ही तो एन्जॉय करत आहे. उपासना अशीच आहे. Hallelujah. एक एक स्टांजा, एक एक कडवं, एक एक Amen. शब्द असा एन्जॉय करायचा उपासनेमध्ये. एक एक पीस, एक एक रिदम, एक एक शब्द अशा पद्धतीने एन्जॉय करायचा ना की ते स्वर्गातल्या देवाला वाटलं पाहिजे आजचा आशीर्वाद मला यालाच Amen. द्यायला पाहिजे का. Hallelujah. ती सगळ्यात प्रिय वस्तू तुमची बनलेली आहे. Amen. ते सगळ्यात प्रिय. Hallelujah. वाजवणाऱ्याने पण इतकं एन्जॉय करायचं ना, तरी काय काय पीस वाजवू, कसे वाजवू, काय करू, कसं तोडू, काय करू, कसं लोकांना नाचवू. गाणाऱ्याने Hallelujah. मी बघा किती एन्जॉय करत असतो. एकदम आवाज फुटतोय, फाटतोय, शिरात आणतात, काय होतं त्याचा विचार करत नाही. आणि तुम्ही हे पण मला पाहिलं, किती पण मीटिंग वरून, किती पण दमून, किती पण घसा बसलेला असू द्या, दुसऱ्या दिवशी मी तेवढ्याच ताकदीने उभा राहतो. का? कारण मला माहितीये एन्जॉय करायची, वर्शिप Amen. हे सगळ्यात प्रिय गोष्ट आहे. सगळ्यात प्रिय, Hallelujah. सगळ्यात प्रिय. मला किती लोक सांगतात आता बंद करा गायचं. काय करू बंद करू? हे देवाला प्रिय, मला पण प्रिय आहे. Amen. मग मी इथं पण येऊन गाव, मग आता सगळे आल्यावर लोकांना कळलं पाहिजे ना, हा, मी 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 गातो, हे नाही गात, मी गातो, याला मी तर स्टेजवर यायला पाहिजे. नाही हो, ज्याच्यासाठी गातो तो महत्वाचा आहे. Hallelujah. जो गातो तो नाही महत्वाचा, ज्याच्यासाठी गातो तो महत्वाचा आहे. Hallelujah. आणि त्याला गौरव दिलं पाहिजे. Hallelujah. त्याला एन्जॉय करणं म्हटलं बरं का. Amen. आणि मग ते शब्द, ते वाक्य, त्यानंतर ते पीस, सगळं परमेश्वर सगळं बघत असतो. सगळं तुमच्या लक्षात नाही. उपासनेमध्ये ना देव सगळं पाहत असतो. वाजवणाऱ्या प्रत्येकाची बीट बघत असतो. आणि त्याच्या पलीकडे त्यांचे चेहरे बघतो बरं का. Amen. चेहरे सुद्धा बघतो देव. कशावरून? कायनाला विचारलं तुझा चेहरा का उतरला? म्हणजे देव काय बघतो? चेहरा. किती प्रॉब्लेम आहे. आशीर्वाद चेहऱ्यावर पण तुम्ही जसं एन्जॉय कराल, मग तुम्ही कधी रडाल. हन्ना रडली उपासनेमध्ये. आणि बायबल सांगतं, याजक तिला म्हटला, बाई पुढच्या वर्षी तुझ्याकडे मुलगा असेल का. देवाला निरोप दिला तिला. त्या उपासनेतला आनंद. Hallelujah. तुझं निवासस्थान मला किती प्रिय, का तिथे मी ध्यान करेल. आणि ते ध्यान करत असताना रडावंसं वाटलं तरी ते एन्जॉय करा. ते रडणं पण एन्जॉय करा. Hallelujah. रडावंसं वाटलं बिनधास्त रडायचं. उड्या मारायच्या वाटल्या उड्या मारायच्या. शांत बसावंसं वाटलं शांत बसा. असं नाही उड्याच मारायला पाहिजे सगळ्यांनी. कधी कधी आत्मा सांगतो शांत बस, Hallelujah. खुर्चीवर बस. असं नाही. तुम्हाला पवित्र आत्मा सांगतो वरच उभा राहा. काही वेळेस तुम्हाला पवित्र आत्मा खाली पण बसवतो. कधी पवित्र आत्मा तुम्हाला रडवतो, कधी पवित्र आत्मा तुम्हाला हसवतो, Hallelujah. कधी पवित्र आत्मा तुमच्याशी बोलत असतो. Amen. आणि शास्त्र सांगतं हे मला प्रिय आहे. काय प्रिय आहे? ही उपासना प्रिय आहे. ती Hallelujah. उपासना एन्जॉय करा. Amen. उपासना एन्जॉय करा. दावीद म्हणतो जगामध्ये खूप प्रिय वस्तू होत्या, पण मला देवाचं निवासस्थान प्रिय. Amen. देवाचं निवासस्थान. अजून काही गोष्टी आहेत, परंतु मी इथं थांबतो. एक गोष्ट मी 100% तुम्हाला सांगेल. परमेश्वराचं ते वचन वाचून येईन करा परत. हा, हे परमेश्वरा, हे परमेश्वरा, तुझे वसतिस्थान, तुझे बस्तीस्थान, तुझ्या गौरवाचे निवासस्थान, तुझ्या गौरवाचं निवासस्थान. 4थं वचन 27. परमेश्वराजवळ परमेश्वराजवळ मी एक वरदान मागितले, हा. त्याच्या प्राप्तीसाठी
मी झटेन मी झटेन ते हे की ते हे की आयुष्यभर परमेश्वराच्या घरात परमेश्वराच्या घरात माझी वस्ती व्हावी वस्ती व्हावी, म्हणजे मी परमेश्वराचे मनोहर रूप पाहत राहील व त्याच्या मंदिरात ध्यान करील. हा, सगळ्यात महत्वाची गोष्ट जाता जाता तुम्हाला सांगतो. उपासना किंवा आराधना ही कधीही एका विशिष्ट दिवसापुरती मर्यादित ठेवू नका. हालेलुया. परत मी तुम्हाला सांगतो, मला सोयीस्कर वाटेल त्या दिवशी मी चर्चला आलो तर मी आशीर्वाद कधीच अनुभवणार नाही, कधीच नाही बरं का. मला असं वाटलं नाही, या रविवारी नाही गेलं, त्या रविवारी मी नाही गेलं, या रविवारी मी नाही गाणं गायलं, या रविवारी मी नाही देवाची उपासना केली. तुम्ही चुकीचे आहात, तुम्ही चुकीच्या ट्रॅक वरती चाललेले आहात, तुम्ही देवाच्या योजनेच्या चौकटीमध्ये बसलेले नाहीत, तुम्हाला देवाची योजना समजलीच नाहीये. तुम्हाला जर देवाचं निवासस्थान प्रिय आहे, तुम्हाला वाटतं की देव त्या निवासस्थानामध्ये त्याच्या मंदिरामध्ये हजर आहे, तर मला ती उत्कंठ असली पाहिजे जी दाविदाची प्रार्थना, आयुष्यभर तुझ्या मंदिरामध्ये, आयुष्यभर. प्रार्थना देवाकडे तीच करा, देवा अशी परिस्थिती निर्माण होऊ दे नको की त्या दिवशी माझं चर्च बुडेल, अशी परिस्थिती निर्माण होऊ देऊ नका. तशी प्रार्थना करा. मला एका मुलाचा फोन येतो आणि तो सांगतो, पास्टर काम लागलं पण रविवारी सुट्टी देत नाहीत, प्लीज माझ्यासाठी प्रार्थना करा, नाहीतर ते काम मला सोडावं लागेल. आणि कित्येक लोकांनी ती कामं सोडली त्या तरुणांनी. उत्तर काय द्यावं? मला प्रश्न करतात, पास्टर तिथं रविवारी सुट्टी नाही, मला चर्च पाहिजे, काम सोडू का? काय उत्तर देऊ मी त्याला? काम सुटलं तर त्याचं खाणार तो काय? मी त्याला एकच उत्तर देत होतो, प्रभू तुला कसं सांगतो तसं कर. हालेलुया. आणि मग त्यानंतर तो मुलगा सांगतो की पास्टर मी चर्चसाठी ती कामं सोडून टाकलं. 100% मी तुला सांगतो, तू आशीर्वादित होणारच. आमेन. धुळीतनं काढू देव राजगादीवर. हालेलुया. 100%. आमेन. ते निवासस्थान प्रिय असू द्या. आमेन. देवाचं मंदिर जे आहे ना, ते ध्यान करण्यासाठी. आमेन. आणि ज्यास तुम्ही ध्यान करताना त्यास परमेश्वर तुमच्या डोक्यातलं सगळं असणाऱ्या चिंता, काळजा, तणाव दूर करून तुम्हाला अभिवचनाने खात्री देतो. हालेलुया. मी आहे, तो आहे. आमेन. मी आहे. हालेलुया. दुसऱ्या भाषेमध्ये त्याला सांगायचं असं, मी आहे, घाबरू नकोस. हालेलुया. म्हणून एक गोष्ट ध्यानात ठेवा, कोणत्या रविवारी मी चर्चला असो अथवा न असो, मी असणं नाही महत्वाचं, देव असणं महत्वाचं. आणि देव असतो बरं का, दोघं किंवा तिघं माझ्या नावाने एकत्रित. म्हणून कोण जर म्हटलं ना, तुम्हाला तिकडून फोन केला आणि त्याने म्हटलं की या रविवारी पाळक आहेत का, ते माहित नाही, म्हणायचं देव आहे. हालेलुया. पास्टर आहेत का नाही मला माहित नाही, पण देव आहे. कधी सांगू नका त्यांना, नाही या रविवारी पास्टर नाही तुम्ही येऊ नका, देव आहे ना. हालेलुया. पास्टर संदेश देणारे, देव आशीर्वाद देणारे. आमेन. अभिवचनाप्रमाणे तुम्ही आराधना करणार, देव तुम्हाला. आणि हे घडणार येणार दिवसामध्ये लोक उपासनेमध्येच बरे होऊन जाणार आहे, उपासनेमध्येच त्यांना आरोग्य मिळणार आहे, उपासनेमध्येच त्यांना सुटका मिळणार आहे. का? कारण देवाचं वचन तसं सांगतं. आपल्या जागेवरती आपण उभं राहूया, आपले डोळे आपण बंद करूया, आपल्या मान आपण लावूया, आपली मस्तक आपण झुकूया, प्रभू समोर पुन्हा एकदा आपण स्वतःला नम्र करूया. देवाचं वचन आपल्याकडे आलेलं आहे, त्यानं आमची भेट घेतलेली आहे. दावीद म्हणतो, तुझं निवासस्थान मला प्रिय आहे. आजही आमच्या जीवनातली सगळ्यात प्रिय वस्तू कोणती असेल तर देवाचं मंदिर, आणि आम्ही त्याच्यामध्ये हजर आहोत. मी परमेश्वराकडे एक वरदान मागितलं, ते हे की त्याच्या मंदिरात माझी वस्ती व्हावी. जिथं आहात तिथं देवाकडे हीच प्रार्थना करा. हे सर्व समर्थ देवा, तुझ्या लोकांना मी तुझ्या स्वाधीन करत आहे. आमची विचारसरणी बदलली जाऊ दे प्रभूची. आमच्या विचारामध्ये ती परिपक्वता, प्रगल्भता येऊ दे ज्याची तुला गरज आहे. देवाच्या मंदिरामध्ये फक्त आम्ही देवालाच भेटावं, तो आमचा केंद्रबिंदू आहे. आज पुष्कळ लोक आहेत, त्यांना खरं प्रिय काय, खरं काय निवडावं हे त्यांना समजेना. या तुझ्या लोकांबद्दल मी तुझे आभार मानतो, याने तुझं वस्तीस्थान निवडलेलं आहे.
इथं ते जे लोक आशीर्वादित झालेले, हा माझा विश्वास आहे प्रभूचे. दाविदासारखी आमची प्रार्थना असेल, तुझं निवासस्थान, तुझं गौरवाचं ठिकाण, इथं तुझं गौरव आहे. आणि जे लोक आज या ठिकाणामध्ये आपले प्रश्न घेऊन आलेत प्रभूजी, जाताना तुझ्या गौरवाचा अंश घेऊन या ठिकाणात त्याने बाहेर पडा बसवते. ज्या लोकांना तू इथं घेऊन आलास, जाताना त्यांच्या संगती राहा. तुझा अभिषेक, तुझं सामर्थ्य त्यांच्या बरोबर राहू दे. या उन्हाच्या त्रासापासून तुझ्या लोकांचा बचाव कर. लवकरात लवकर या उष्णतेच्या लाटी नष्ट होऊन जाऊ दे. कोरोना जो पुन्हा डोक्यावर कडू पाहतो, आज आम्ही सगळेजण एका दिलाचे एक चित्ताचे प्रार्थना करत आहोत. देवा, याला नष्ट करण्याची ताकद केवळ तुझ्यामध्ये आहे. आणि तुझे लोक तुझे ध्यान करत आहे, तर आमचा विश्वास आहे आमच्या देशामध्ये त्याला तो हद्दपार करणार आहे, नव्हे जगातनं त्याला तो हद्दपार करणार आहेस. आम्ही नम्रतेने तुझ्या समोर येत आहोत. जे तुला प्रिय, जे तुला पसंत, तेच करण्यासाठी तू आम्हाला कृपा पुरव. धन्यवाद दे, तुझी स्तुती करत तुला गौरव महिमा दे. येशूच्या नावात ही प्रार्थना विनवणी केली म्हणून तो ऐक. आमेन. आता देवबापाची प्रीती, प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा, पवित्र आत्म्याची सहभागिता तुम्हा सर्वांबरोबर आता आणि सदा सर्व काळ असो.